छोटा होईल रघुनाथ श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्री राम समर्थ। विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तः आनन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अम्बे मात की जय। दुर्गा मात की जय। संतोषी माते की जय। सब साधु संतन की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं, नमामि राधे नमामि कृष्णं।
कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण, 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 गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे, प्रभु हरे कृष्ण, जय सिया राम। प्रभू, सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायचेत आणि नमस्कार करायचा आहे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचीत आणि नमस्कार करायचा आहे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची, हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्वसुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक काही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझ्या अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे। आमचा आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव।
परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि अतिशय परम पवित्र अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्वप्रिय भाविक जन, राधे राधे. देव नाही म्हणता, अनुभव पाहिजे, रोकडी प्रचिती पाहिजे. उद्या कृष्ण जन्म येणार, कृष्ण जन्म होणार, त्याच्या आधी दारं उघडली. कळलं का मी काय म्हटलं? जशी जशी गर्दी वाढते तशी तशी व्यवस्था लावणाराही तो आहे. अस्तित्व आहे की नाही बघा. काय आपण करणार? त्यांच्या सेवेला फक्त सादर व्हा, शरण जा, हात जोडा, नमस्कार करा आणि म्हणा कन्हैया, अरे बाबा तू बघ आता, आपल्यापेक्षा उत्कृष्ट पाहतो तू, एकदम मस्त व्यवस्था असते, सगळं करतो. आपण फक्त असं राहिलं पाहिजे. पहा, असं राहिलं पाहिजे. हे राहत नाही आपण. हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तेच तेच सांगतात. अहो ते खिळा भिंतीत ठोकायला पण 10 वेळा ठोकावं लागतं. तर मला पण हॅमर करावं लागेल ना, ठोकावं लागेल सारखं सारखं, तर ती गोष्ट आत गेली की तुमच्या इतकं सुखी कोणी नाही. पहा, आणि ते मला फार इच्छा आहे की तुम्ही ते सुखी आणि समाधानी व्हावं प्रत्येकाने. म्हणून ते सारखं सांगा, आश्रित राहा, आश्रित आश्रित. तू करता, मी करता नाही आहे, राम करता. बघा कसा बरोबर अनुभवाला येतो परमेश्वर, कशी सगळी व्यवस्था तो करीत असतो. आपण त्याच्या सेवेत सादर व्हायला पाहिजे. परमेश्वराच्या अस्तित्वाचं भान ठेवून सेवा करावी, तरच ती सेवा परमेश्वराला लागू होते. जर नाही केली तर ती आपला अभिमान वाढवायला आणि भगवंतापासून दूर करायला कारण होतं. महाराज म्हणत असत, अगदी बाजारातून साधी भाजी जरी आणली आणि ती भगवंताचं स्मरण ठेवून आणली तरी तुम्ही ती नसेल करत तरी ती भगवंताची सेवा होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सेवा. सेवा कशी? भगवंताचं स्मरण असेल तर सेवा, नाही तर नाही. म्हणजे आता मी समजा आई वडिलांचे हातपाय दाबतोय, सेवा आहे. पण त्यात राधाकृष्ण समजून त्यांना राधाकृष्णाची, त्यांच्या ठिकाणी राधाकृष्णाची भावना करून जर मी सेवा करत असेल तर तेही मुक्त आहे आणि तुम्ही मुक्त आहे. जर असं नाही केलं तर तुम्ही दोघंही बंधनात पडाल. कसे बंधनात पडाल? ते म्हणतील प्रत्येक जन्मी देवा असाच मुलगा मिळो. म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळत असली तरी पुन्हा जन्मात घ्यायला लागेल. आणि तुम्ही म्हणलात की प्रत्येक वेळेला मला असेच आई वडील मिळत आणि अशीच सेवा घडू दे, वारंवार पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ते सगळं परत आलं. म्हणून काय म्हणायला पाहिजे? राधाकृष्णाची सेवा घडू दे. त्यांना पण वाटलं पाहिजे, वा कृष्णासारखा मुलगा नाही, कशी सेवा करतोय. म्हणजे तुम्ही सगळे कृष्णाच्या चरणी विलीन व्हा, नंतर पुनर्जन्म नाही. लक्षात आलं मी काय? म्हणून एक शब्द आहे पहा, तो तुम्ही कदाचित वाचला असेल किंवा ऐकला असेल. पण कृष्ण भावना भावित, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस, इस्कॉन, गौडिया संप्रदाय, त्यांच्या गीतेमध्ये भगवद्गीता ॲज इट इज किंवा भगवद्गीता जशी आहे तशी, या पुस्तकात हा शब्द फार आलेला आहे. कृष्ण भावना भावित. प्रत्येक गोष्टीत तुम्ही भगवंताची भावना करायला पाहिजे. म्हणजे आता कशी भावना करणार? आता माझा आवाज तो केवढासा, तो तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचतोय नव्हे, माझा मला पण ऐकायला येतोय. याचं कारण मध्ये भगवंत. एकाचा 1000 पटीने फळ देण्याचं काम भगवंताचं आहे. आता इथे मोबाईलकडे रेकॉर्डिंग चालू आहे, भगवंतच माझ्याकडे पाहतोय म्हटल्यावर ती कथा नीट व्हायला पाहिजे.
लक्षात आलं. मी जर म्हटलं तो मोबाईल आहे तर मग त्याच्यामध्ये मागे पुढे करता येतं, कटपेस्ट करता येतं. हे डोक्यात चालू असेल तर कथा कशी नीट होईल. जर वाटलं की भगवंत माझ्याकडे पाहतोय तर अगदी सुरळीत कथा चालेल. प्रत्येक गोष्टीत त्याची भावना करता येते, सगळ्या गोष्टीमध्ये त्याची भावना करता येते. म्हणून प्रत्येक गोष्ट सेवा करताना, कुठलंही घरातलं काम करताना ही कृष्णाची सेवा आहे, त्याच्यासाठी मी हे करतो आहे, फक्त त्याच्यासाठी. काही कारण असो नसो, त्याच्यासाठी, त्याला आवडतं म्हणून हा भाव येणं फार महत्वाचं आहे. शेवटी भावबळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. परमेश्वर प्राप्ती हजारो लाखो करोडो वर्ष तपश्चर्या करून पण होत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हातावर जसा आवळा ठेवावा सहज, तसा परमेश्वर सहज प्राप्त आहे. कसा? भाव बळे. भाव पाहिजे, प्रचंड भाव पाहिजे परमेश्वराच्या ठिकाणी. काल भावाचा एक प्रकार आपण पाहिला, महाराज चुकतील कसे. आज त्याच भावना भावित दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत. जे मी करतो ते परमेश्वराकरता करतो, माझ्याकरता नाही. भाऊसाहेब केतकर होते ना, आदर्श हो, काय सांगू, किती सांगू आणि काय सांगू. त्यांना विचारले, तुम्ही जप का करता? उत्तर काय आलं? महाराजांना आवडतं म्हणून करतो. म्हणजे माझं कल्याण आहे, आत्मसाक्षात्कार पाहिजे आहे, माझा प्रपंच चांगला, हे काही नाही. का करतो? त्यांना आवडतं म्हणून. बघा हा, कसं भगवंताच्या अवतीभोवती आपण असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे भगवंताच्या अवतीभोवती? कशा करता जप करतो? त्यांना आवडतं म्हणून. रामाचं दर्शन हवं आहे का? कशाला हवं? महाराज भेटले, काम झालं, आता काय मिळवायचं बाकी राहिलं? सद्गुरू भेटल्यानंतर असं जर वाटलं की आता काही मिळवायचं बाकी नाही, तर पोचलात. भागवत ऐकल्यानंतर कृष्ण भेटीची तळमळ लागते, श्रेष्ठ आहे, चांगला आहे. पण जर भागवत ऐकल्यावर वाटलं की आता कृष्ण भेटला, आता त्याची पण गरज नाही, भागवत झालात, कृष्ण झालात आणि काही वेगळे नाही राहिलात, वाटायला पाहिजे. भागवताला जातोय म्हणताना कृष्ण दर्शनाला मी चाललोय, कृष्णाकडे मी चाललोय, पण जिथे असेल तिथे या भावनेने जायला पाहिजे. भागवत कथा चालू आहे म्हणजे कन्हैयाची कथा चालू आहे, आणि त्या कृष्णाच्या दर्शनाला, कृष्णाच्या भेटीला, कृष्णाच्या सहवासाला मी चाललेलो आहे. ही भावना धरली ना महाराज, हातातून, घरातून बोट पकडून तुम्हाला घेऊन येईल इथपर्यंत, रात्री सोडायला पण घरी येईल. तुम्ही जोपर्यंत घरी पोचत नाही तोपर्यंत तुमच्या सावलीसारखा बरोबर असेल. हा अनुभव घ्या. कधी येईल अनुभव? आज, आत्ता, या क्षणाला. परमार्थ रोकडा आहे, नाही का? त्याला म्हणावं का नाही, चल तुझ्याच दर्शनाला येतोय, तूच चल माझ्याबरोबर, तुझीच कथा ऐकायची, मला तुझ्या कथा ऐकण्याशिवाय दुसरे नाही. आणि एक शब्द सांगतो, नित्य लीला लीन. हनुमान प्रसाद पोद्दार भाईजी, राधा बाबा, हे सगळे कसे होते? नित्य लीला लीन. नाही बाकीचं काही जमत ना, बसा नुसते आणि कथा आठवत राहा मनातल्या मनात. काय काय भगवंताच्या कथा आहेत, भागवताचं रिपिटेशन चालू दे भगवंताच्या कथांचं, तरी ब्रह्मज्ञानाला पोचाल. नित्य लीला लीन, आनंद आहे त्यांचं स्मरण करण्यात. ते स्मरणच होतं ना. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग कथा सांडी मार्गू, मग कसं काय कथा धरायच्या? अहो, कथा ऐकता 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 कथा बाजूला राहतात, तो कन्हैयात येऊन चिपकतो चित्ताला, आणि चित्ताला चिपकला की आकर्षण झालं की चित्त शुद्ध झालं, आपोआप बाकीचं बाजूला होतं आणि तो कन्हैया तेवढा शिल्लक राहतो. तोच शिल्लक राहायला पाहिजे, बाकीचं शिल्लक राहिलं तर कठीण आहे. तोच शिल्लक राहिला म्हणजे मुक्ती आहे ना. सारखं नित्य लीला लीन. सूरदास काय वाचायला गेले? कुठे वाचता आलं? डोळे सूरदास म्हणजे माहिती आहे ना, जन्मतःच त्यांना काही दिसत नव्हतं, मग कुठे एवढं ज्ञान वाचायला गेले? पण त्यांनी जे अभंग लिहिले ते आज आम्ही म्हणतो आणि त्यांच्यावर कीर्तन करतो. काय असेल? अहो, नामस्मरणच एवढं झालं की त्यांना या डोळ्याने नाही, आतल्या डोळ्यांनी सगळ्या लीला दिसत होत्या. असं होतं का? हो. आता पुढचं विचारू नका. असं होतं एवढं मी पक्क सांगतो, आणि ज्या अर्थी मी पक्क सांगतोय त्या अर्थी काय ते समजून जा. होतं. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या भागवतात वर्णन केलेलं नाही, पण त्या येऊन जातात.
म्हणून सूरदास म्हणतात ना, आम्हाला ह्या डोळ्याने नाही, आतल्या डोळ्याने सगळ्या लीला दिसतात. त्या अक्षरशः खरंय, 100% खरंय. जास्त बोलता येत नाही, मर्यादा पडते. पण समजलं असेल तर चांगलं आहे. आणि त्या अनुभवाला प्राप्त होऊ शकता तुम्ही सूरदासांच्या, बरं का. अखंड नामस्मरणाने सारखं भागवत ऐकून, वर्णन करून, चित्तामध्ये साठवून त्या नित्य लीला लीन अवस्थेला प्राप्त होऊ शकता. त्यालाच चिंतन, मनन, निदिध्यासन असं म्हणतात. स्मरण असं म्हणतात. चिंतन केलं, कथांच्या लीलांचं चिंतन केलं की मग त्याचं मनन होऊ लागतं. सारखं सारखं त्या कथा आठवतात. मनन होऊ लागलं की निजध्यास लागतो की तो पाहिजे, तो पाहिजे, तो पाहिजे. आणि तो आला की फक्त स्मरण शिल्लक राहतं. आणि स्मरण शिल्लक राहिलं की तुम्ही श्रीकृष्ण स्वरूप होता. म्हणून भाव बळे आकळे, एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव पाहिजे. देवाशी कुठलं तरी नातं जोडून घ्यायला पाहिजे. मुलगा, आई, वडील. ते बक्सरवाले मामाजी मी सांगितलं ना अयोध्येला तुम्हाला, त्याने आयुष्यात कुठली साधना केली नाही. झाडाखाली पलंगावर पडून राहिले नुसते. त्यांना विचारलं, हो तुम्ही काय साधना केली, कशाला साधना करायची? म्हणाले, मी रामाचा शालक आहे. तर मग राम आहे ना, मी कशाला साधना करू? शालक म्हणजे काय? बायकोचा भाऊ, म्हणजे सीतामातेचा मी भाऊ आहे असं सांगायचं बक्सरवाले मामाजी. सीतामय्याचा मी भाऊ आहे आणि मग एवढा राम माझा जावई असताना मी कशाला साधना विधना करत बसू? म्हटलं मी बसतो. आणि नुसते पडून राहिले तरी सिद्ध झाले, तरी सिद्ध झाले. नातं लावून घेतलं. नातं लावून घेतल्यावर विस्मरण होत नाही. आपले आई वडील कोण आहेत याचं स्मरण करावं लागतं का रोज? बघा, हा किती सूक्ष्म गोष्ट आहे. आत्ता लक्षात आली म्हणून सांगतो, नीट ऐका. त्या साधनेच्या चाव्या आहेत. आपण कोण आहोत हे लक्षात ठेवावं लागत नाही. आपले आई वडील कोण आहेत हे लक्षात ठेवावं लागत नाही. लहानपणी कधीतरी आपल्याला सांगितलेलं आहे की हे वडील आहेत, ही आई आहे, हे आजी आहेत, हे आजोबा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर माळ घेऊन जप केला का हो, आई 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 आई, वडील 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 वडील. नाही, ती गोष्ट इतकी फिक्स गेली आतमध्ये की आता त्यांच्या स्मरणाची गरजच नाही. उठलं की कळतं आई कोण, वडील कोण, है ना? बरोबर आहे ना? तसं मी भगवंताचा आहे हे जर फिक्स करून आत गेलं मग कुठल्या साधनेची गरज नाही. दिसायला सोपं दिसतं पण ते आत जाऊ दे. ते आत जात नाही ना, म्हणून जप करावा लागतो. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ते नवरा बायको असतात ना, नवीन ज्यांचं लग्न जमतं, बरं लग्न झालेलं असतं, साखरपुडा वगैरे होतो त्यांचा. साखरपुडा झाला की रात्री झोपेत त्या मुलीला विचारा, तू कोण? अमक्याची बायको. अरे अजून लग्न व्हायचं आहे. त्याला विचारा झोपेतनं उठून, अरे कोण? हे तिचा नवरा. अरे अजून लग्न व्हायचंय. आत गेली ती गोष्ट. आता जर लग्नाच्या दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही एक एक माळ घ्या बरं, हा माझा नवरा, हा माझा नवरा, हा माझा नवरा, ही माझी बायको, ही माझी बायको. माळ घेतात का हो ते स्मरण ठेवायला? इतकं आत गेली आहे गोष्ट की रात्री झोपेतनं दोघांना उठवलं एकदम धाडकन, तुम्ही कोण? हा आम्ही नवरा बायको. किती आत गेली गोष्ट. इतकं आत मी रामाचा आहे ही गोष्ट आत गेली पाहिजे. आणि ती जात नाही म्हणून सगळ्या साधना आहेत. योग, याग, विधी, सगळ्या ज्या काही साधना सांगितल्या, कर्म मार्ग, ध्यान, मेडिटेशन, सो कॉल्ड मेडिटेशन, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय सगळा मेडिटेशन आहे की मी त्याचा आहे तो माझा आहे. हे 24 तास ध्यान आहे ना. जरी वरून नसलं तरी आत आहे ना लक्षात. हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे. याच्यासाठी मग नाम सुद्धा आवश्यकता नाही राहत. म्हणजे नाम म्हणजेच काय, स्मरण आहे. त्यामुळे ते स्मरण राहिलं म्हणजे नाम चालूच आहे तुमचं. पण ती इतकी घट्ट गेली पाहिजे गोष्ट आपली. ती जाण्यासाठी सगळ्या साधना आहेत. ते गेलं की तुम्हाला साधनेची आवश्यकता नाही. पडून राहा, पडोनी राय हिनतई ठाय, है ना. पण त्याला अटी आहेत. तुम्ही म्हणता महाराज सुरुवातीला छान सोपं सांगता हो, नंतर एक एक बाहेर पडतं. तसं नाही आहे. काय आहे?
या बाबतीत स्त्रिया श्रेष्ठ, कारण पुरुषाला फार काही त्याग करावा लागत नाही. जो काही बराचसा त्याग करावा लागतो तो स्त्रियांना करावा लागतो बघा. म्हणून स्त्रियांना परमार्थ लवकर साधतो तसं बघायला गेलं तर. पण त्या संसारात गुरफटल्यामुळे फार लक्ष त्यांचं होत नाही काम. असो, 18-20 वर्षापर्यंत दुसरीकडे वाढतात आईवडिलांकडे. मग तो भाऊ बहीण आई वडील किती तादात्म्यता असते त्यांच्याशी. लग्न झालं एका फटक्यात सगळं बदलतं. आता नवरा माझा, सासू माझी, सासरा माझा, हा, मग नणंदबाई, जाऊबाई, नंतर गोंधळ घालतात ते जाऊ दे. पण ते नाही का, किती ते घट्ट नातं असतं. मग समजा कुलकर्ण्यांचे जोशी झाले लग्नानंतर, बघा 20 वर्ष कुलकर्णी आडनाव लावून फिरत होते, 20 वर्षानंतर जोशी आडनाव लावलं. हा, आणि एक लग्न झाल्यावर 8 दिवसानं विचारलं, काय ग बाई तुझं नाव काय? जोशी. अरे कुलकर्णी होतीस ना, 18-20 गेलं ते. ही भक्ती आहे. याला म्हणायचं एक्सेप्टन्स. अनुग्रह घेऊन किती वर्ष झाले, भगवंताची पूजा करून घरामध्ये किती वर्ष झाले. आजही झोपेतनं उठवलं की आम्ही आमचं आडनाव सांगतो. सांगता का झोपेतनं उठलं मी कृष्णाचा आहे? कीर्तनकारच सांगत नाही, बाकीचे काय सांगते. आत जात नाही. किती आत जाईल. मग हे इतकं आत गेलं ना, मग कसल्या साधनेची गरज नाही महाराज. खूप महत्वाचं आहे हे. एका आमच्या ओळखीच्या मुलीचं लग्न झालं, जमलं. आता 18-20 वर्ष आम्ही पाहिलेली तिला. सगळ्या बाबतीत पर्टिक्युलर, अमकच कलर पाहिजे, तमकाच कलर पाहिजे, असंच पाहिजे कपडे, तसेच कपडे पाहिजे. निळा रंग मुळीच आवडायचा नाही त्या मुलीला, मुळीच नाही. तिला निळ्या रंगाचं काही दिसलं की फाडून फेकून द्यायची ती. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एक दीड महिन्यामध्ये जेव्हा ती घरी आली, निळी साडी घालून आली. मी म्हटलं, काय ग बाई, तुला तर निळा रंग आवडत नाही ना, हे काय घातलं तू? ती काय म्हणाली, त्यांना आवडतं. कसं? त्यांना आवडतं. गेले चॉईस, स्वतःचा सगळा चॉईस गेला. आता त्यांना जे आवडतं ते. भाजी पण इथेच पर्टिक्युलर स्वतःची ते असेल तरच जेवणार, नाही तर नाही. तिकडे गेल्यावर तिला न आवडती भाजी पण खाते का? त्यांना आवडते. हेच आपलं कृष्णाच्या बाबतीत झालं की काम झालं. त्याला आवडतं, त्याला आवडतं, त्याला आवडतं, त्याला आवडतं. हे सगळं उपद्व्याप कशासाठी? त्याला आवडतं, त्याला आवडतं. सजायचं धजायचं आपण नेहमीच सजतो दसतो नाही का. पण ते जर असं नुसतं म्हटलात ना की कृष्णा मी तुझ्या करता सजते, दिव्यत्व येईल त्याला. भले मनातून वाटू नका देऊ, नुसतं म्हणा तोंडाने. पण ते 10 वेळा म्हटल्यावर एकदा मनातून येतं बरं, आणि ते आलं की काम झालं, त्या क्षणाला काम झालेलं असतं. हे शॉर्टकट आहेत साधनेचे. हजारो करोडो वर्ष तप करणाऱ्यांना जे साधत नाही ना, ते नातेसंबंध लावलं की साधतं. कारण देवाला गरज पडते मग तुम्हाला उद्धार करायची. उद्या रामाला प्रश्न विचारतील, अरे तुझं शालक ना तरला नाही. मग रामाला काळजी असते की माझ्यावर सोपवून बसलंय, मला उद्धार केलाच पाहिजे. मग सर्वाले मामा नुसते बसायचे, काय नाही. हा भाव आहे. फिक्स करा कुठलं तरी नातं आणि धरा. अहो एवढे योगी मुनी ज्ञानी सगळे कृष्णाच्या दर्शनाकरता करोडो वर्ष तप करत बसले होते. आणि अगदी देवाधिदेव महादेव सुद्धा, त्यांना सुद्धा क्वचित दर्शन व्हायचं. पण हे भगवान कोणाच्या मागे लागलेले? अरे अर्जुना, अरे अर्जुना, अरे अर्जुना, अरे अर्जुन. तो अर्जुन भगत पण नव्हता. एवढं विश्वरूप दाखवलं. ऐका, अर्जुन काय म्हटला, अरे हे बंद कर म्हटले, काय हे केवढं मोठं, मला सहन होत नाही. कृष्ण पहिल्यांदा काय म्हणाले, अरे गावठी माणसा. असा आहे उल्लेख, मी माझ्या तुमचं नाही सांगत आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गावंडिया असा शब्द आलाय. म्हणजे अरे गावठी माणसा, मी माझं हे स्वरूप मला अतिशय जवळचं असणाऱ्या देवादिदेव महादेवाला पण दाखवलं नाही, ते मी तुला दाखवतोय आणि तू म्हणतोस नको. ते असं तरी म्हणा, ते आम्हाला ते नाही, आम्हाला आमचा नेहमीचा कृष्ण हे बंद कर म्हणाले. किंमत कुठे असते. पण त्याला का अर्जुनाचं काय एवढं वेड? अर्जुन काय म्हटला, मी तुझा आहे बस, मला बाकी माहित आहे ना, तप न जप काय, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस बस.
त्याच्यावरती एवढं कृपा निधान, किती कृपेचा वर्षाव, किती किती अर्जुनाला व्याकुळता कमी, कृष्णाला व्याकुळता जास्त. तुझं पहावे हे मज डोहाळे. तुला सारखं पाहावं असं वाटतं. कोण म्हणायचे? कन्हैया. अर्जुनाला असं म्हटलं की अर्जुन लाजायचा बरं. आणि काय म्हणत? बघ की मग. लहान होता आणि सख्यत्वाचं नातं होतं, पण अर्जुनाला असं म्हटलं ना देवाने की बघ की मग, असं म्हणायचं आणि गप्प बसायचं खाली. मग कृष्ण, अरे युद्ध कर बाबा, युद्ध कर. हो, अर्जुन युद्धातून थकला ना का त्याला पाणी द्यायला भगवान पुढे. बाबा घाम आला असेल, पाणी घे, पाणी घे. थांब ना, मला युद्ध कर. तू काय करतोय? करणारा कृष्ण आहे. तरी पण कसं, थांब, मला अजून नाही. मग पाणी. आणि अर्जुन थकला का वर्ण हनुमान, प्रभो जाऊ का? नाही, थांब बाबा, तू कोणता करशील? तू थांब थांब, तुम्ही थांबा. हे असे एक एक भक्त होते ना महाराज. भगवंताला किती कठीण पडलं सांभाळायला. सोपं नाहीये. पण काय एवढा भगवंत रमतो यांच्यात, आपल्यात नाही फारसा रमत. काय फरक आहे? ते सगळे म्हणालेत भक्त, भगवंत आम्ही तुमचे आहोत, आणि आपण म्हणतो आम्ही संसाराचे आहोत. संपला विषय. फरक कळला? म्हणून एका म्हणण्याचाच अवकाश आहे. काही साधना नको फार. म्हणा, मी देवा, मी तुझा आहे, जसा आहे तसा. हे आमच्यातले दुर्गुण बिरगुण तू बघून घे, आम्हाला काही घेणं देणं नाही. ज्ञान बिन काही नाही आमच्याकडे, काही नाही. आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदांचा तो रस नाही आम्हा. काही नाही आम्हाला, काही कळत नाही आम्हाला. किती साधेपणा आहे, किती साधा आणि सरळपणा आहे. वेद आम्हावरी रुसोनिया गेला. आम्हाला वेद वाचायला परवानगी नाही. आम्ही काय केलं? आम्ही त्याच्या बापाला धरीला कंठी. बापाला म्हणजे कोण? परमेश्वर. आम्ही फक्त त्याचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं. आम्ही त्याच्या बाला धरला कंठी. जगाच्या बाला धरा की हो, काय राहतं मग बघा. दिव्यत्व येईल त्याच गोष्टीला. एक संबंध मांडण्याचा उशीर आहे. फक्त संबंध माना भगवंताशी, तो फिक्स ठेवा बस. मी तुझा आहे, मला माहित नाही. माझी आई पण तूच आहे, माझे वडील पण तू आहेस, माझा मित्र पण तू आहे, माझा गुरु पण तू आहेस, आणि सगळं तू आहे. आम्ही कधी कधी नकळत आमच्या आराध्य दैवताला शिष्यत्व पण देतो. ओ महाराज, तुम्हाला काही कळत नाही हो. अरे वा, महाराज म्हणतो मला कळत नाही. गुरु राया सांगा बरं काहीतरी. माना, खरं उतरा बघा. तो पण त्या लीलेमध्ये उतरतो. तुम्ही लीलेत उतरलात की तोही लीलेमध्ये उतरतो. हा, तुम्हाला जर वाटलं मी ज्ञानी आहे तर तो लांब सरकतो. बाबा, तुझ्या ज्ञानाने माझ्यापर्यंत ये. बघा, छोटंसं 3-4 वर्षाचं पोरग जर धावत आलं तुमच्याकडे तर पटकन कडेवर घ्याल की नाही? उद्या 15-16 वर्षाचं पोरग धावत आलं तर ठेवून तो म्हणला, तो आल्यावर तुम्ही घेता, मला का नाही घेत? अरे तू मोठा झालास, कळलं का? ज्ञानेश्वरी वाचली, भगवद्गीता वाचलीस, वेद वाचलेस, पुराण वाचली, भागवत सांगतोस लेका, मोठा झालास. काय कळलं का नाही? मोठा झालास. लहान मूल होऊन भगवंताकडे जायला पाहिजे. महाराज, आम्हाला काही कळत नाही, तुम्ही बघा, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही बघा. आम्हाला जर तुम्ही रडवलं, आम्ही भोकाड पसरणार. आम्हाला आवरायला तुम्हालाच यावं लागेल. बघा, हा, हे सोपं नाहीये, पण करायला गेलं तर मजा आहे, याच्यात मजा आहे. आणि मग बघा व्यवस्था होते का नाही. पडोनी राहीन तैठा युगाच संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आण गा विठोबा. तुम्ही आम्ही पिडो जेणे, तुम्ही आम्हाला पीडा द्या, पीडा करा आमच्यावरती. तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारतीये काने. बोंब लावून टाका आमची सगळ्या बाजूनी, दुःखित करा, पीडित करा, दोन्ही वारतीये काने. बैसलो धरणे हाका देत तसे दाराशी. दारात बसून फक्त विठ्ठल 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 हाक मारत बसू तुझ्या नावाने. आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही, आम्हाला माहिती आहे, कारण नामाच्या मागे तुम्ही चालता. पडोनी राहीन तैठाय उगाच संतांचे पाय, न मागे न करी काही, तुझी आण गा विठोबा. महाराज, एक घर चालवायचं म्हणजे किती कष्ट पडतात आम्हाला.
महिनाभर मेहनत करावी लागते, घराचं भाडं द्यायचं म्हणजे नाकी 9 येतात महाराज. जेवणं आहेत, घराचं भाडं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सगळं बिल, पाणी बिल आहे, नाही का. आता मला काही फारसं कळत नाही त्यातलं, पण तुम्हाला लोकांना अनुभव असतील त्याचे, है ना. किती कष्ट आहेत. हेच वृंदावनला जाऊन साधू संत बघा. एकेका आश्रमात 1,500 2,000 हजार साधक आहेत. काय करतात तो दिवसभर? राधाकृष्ण 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 राधाकृष्ण, दिवसभर. सगळं आपोआप होतं. जेवढे खोल्या असतात सगळ्याचं लाईट बिल भरलं जातं, सगळ्याचं पाणी बिल भरलं जातं, सगळ्यांची जेवणं होतात, जेवण करून उरतं, सगळ्यांचं पालन पोषण होतं. कारण त्याला खात्री आहे आमचा पालनहार तो आहे. आम्हाला वाटतं आम्ही केलं नाही तर काय होईल. जसा भाव तसा देव. जा की रही भावना जैसी, प्रभू मूर्ती देखी तीन तैसी. तुम्हाला वाटलं ना तुमच्याशिवाय काय होणार नाही, मग हा तुमचा भाव तयार झाला, मग तुम्हाला तसंच अनुभव येणार. तुम्ही केल्याशिवाय काही होणारच नाही. जर तुम्हाला भाव आला की परमात्मा करताय, राम करताय, तो आमचं सगळं बघतो, आम्ही काही करणार नाही, बघा तो भाव तयार झाला ना, सगळं होईल. सगळं होईल. गरजेचं जेवढं असतं तेवढं सगळं होईल. 5 स्टार ट्रीटमेंट मिळेल की नाही सांगता येत नाही, कदाचित मिळेलही, पण नाही मिळाली तर तुमचं पालन पोषण नक्की होणार आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्यांची व्यवस्था करणारा तो आहे. ह्यात आणखी जरा हुशार माणसं असतात. ते काय म्हणतात, देवावर कशाला ओझं टाकायचं, घे मग डोक्यावर. अहो देवाला कसलं ओझं आलंय हे. म्हणजे लहान मुलांनी, एक 7-8 वर्षाच्या मुलाने आई वडिलांना म्हणल्यासारखं, बाबा आमचं ओझं कशाला तुमच्यावर, आम्ही आमचं कमावतो आणि खातो. वडील खाडकन देतील, मोठा झाल्यावर बघ, आत्ता शहाणपणा शिकवू नकोस. हे तसंच देवाला म्हटल्यासारखं. देवाला आपलं कसलं ओझं, त्यांनीच तर निर्माण केलं ना सगळं. सगळं तो म्हणतो ना, सगळ्याचा पालन करता मी आहे. विभूती योग काढा, भगवद्गीतेतला वाचा. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, तप करणाऱ्यांमध्ये शिव मी आहे, जठराग्नी, पोटामध्ये अन्न पचवणारा जठराग्नी मी आहे. सगळं मी आहे आणि सगळं माझ्याच सत्तेने चाललेलं आहे. सगळं माझ्या सत्तेने चाललेलं आहे. हे आत बाहेर मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, तरी कैसे कर्म तया आडाले, जे मीची नाही म्हणती. परमेश्वर असताना सुद्धा त्याच्या सत्ता आम्ही नाकारतो. पहा, एक गावात सामान्य मनुष्य होता. त्याने एका साधूला विचारलं की काहीतरी साधना सांगा परमेश्वर प्राप्तीची. साधूने सांगितलं, एक नियम तुला देतो, तो जर का तू नीट वर्षभर पाळलास तो तुला एका वर्षात भगवंताचं दर्शन होईल. हा चालेल म्हणजे सांगा. ते समोर देऊळ आहे त्या विठ्ठलाचं, तिथे जायचं ना, रोज दिवा लावायचा. एवढंच का? एवढीच साधना? हो एवढी जरी साधना नीट पाळलीस, न चुकता रोज गेलास, तर तुला भगवंताचं दर्शन होईल. ते विठ्ठलाचं देऊळ गावापासून नदी ओलांडून पलीकडे होतं. बोटीने जावं लागत असं. त्याच गावात त्याच माणसाचा एक विरोधी माणूस राहत होता. त्याला एवढंच माहिती आहे, हा जे करेल त्याच्या विरुद्ध करायचं. हा जाऊन दिवा लावतोय ना, जाऊन विझवून यायचा, एवढंच काम. दुष्ट लोक असतात तसं. हा बिचारा रोज जायचा बोटीतून पलीकडे, विठ्ठलाला दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि घरी यायचा. आणि हा लगेच बोटीने तिथे जायचा, दिवा विझवायचा आणि परत यायचा. 9 महिने सगळा कारभार चालला. आणि नंतर अचानक पावसाळ्याचे दिवस आले. प्रचंड वादळ वारा सुटला आणि इतकं की आता बोट बुडेल की काय अशी भीती. म्हणून बोटीत बसलेला तो सामान्य माणूस म्हणला, जाऊ दे, आज एक दिवस नाही लावला तर कुठे बिघडलं. म्हणून तो परत आला आणि घरी झोपला. तो त्याचा विरोधक होता. तो म्हटला, तो गेलाय की नाही मला माहित नाही, पण दिवा लागलेला असेल तर विझवलाच पाहिजे. म्हणून त्या वादळात बोटीत वाकडा तिकडा होऊन प्रसंगी बोट पलटी झाली. पोहत पोहत जाऊन तिथे गेला. तेव्हा त्याला कळलं दिवा लावलाच नाही, पण पांडुरंग परमात्मा त्याला प्रसन्न झाला. वा म्हणाले, नियम चांगला आहे. काय कळलं की नाही? नियम चांगला आहे, छान नियम आहे म्हणले. तो नाही आला, पण तू आलास ना म्हणून तुला दर्शन, तुझा नियम बरोबर चालला म्हणा. असे आपले नियम चालले पाहिजे. आमचे नियम कसे असतात माहितीये?
अहो 40 वर्ष झाले संध्याकाळचा चहा चुकला नाही. वा वा, नोबेल पारितोषिकच द्यायला पाहिजे आता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. कसलं रेकॉर्ड, काय नियम पाहिजे. जन्माला आल्यापासून आतापर्यंत एक माळ करत होतो ती चुकली नाही. हा, आमच्या माळा आम्ही चुकवतो, आम्ही नको ते फक्त ध्यानात ठेवतो. कसले कसले नियम असतात. महाराजांकडे एक मनुष्य आला, फार विचित्र असतात हो, काय सांगायचं. डॉक्टरेट केलेला मनुष्य आला महाराजांकडे. तो म्हणले मी PhD केलेली आहे, थिसिस. महाराजांनी विचारलं कशावर PhD केली आहे. तो म्हणले मी जगभरातल्या जे सगळे टॉयलेट्स असतात त्याच्यावरती मी PhD केलेली आहे म्हणाले. म्हणजे ते भांड कसं असतं, कसं असायला पाहिजे, कुठे प्राचीन काळी कसं असायचं, आत्ता कसं, अशी सगळी मी PhD केलेली आहे बरं का. महाराजांना सांगत होतं. महाराज बसतात आहे. महाराज काय म्हणाले, असं सांगा म्हणाले, एवढा तुमचा अभ्यास दांडगा आहे, कुठल्या तरी टॉयलेटमधून सुगंध आला का म्हणाले तुम्हाला. तो म्हणला महाराज त्याच्यातून सुगंध कसा येईल म्हणाले. अहो हेच लोकांना मी सांगत असतो म्हणाले, संसार करून 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 सुख प्राप्त होणार आहे का म्हणाले. बाहेर या त्याच्यातून आणि भगवंताच्या चरणी लागा, तरच सुख आणि समाधान प्राप्त होईल. कशातून महाराज काय सांगतील याचा भरोसा नाही बघा, नाही का. अहो तुम्ही बघा, प्रपंच करत नव्हतात ना, लहान होतात ना, सुखी होतात, किती हसत खेळत बागडायचा छानपैकी. संसारात केल्यानंतर प्रतिवर्षी तक्रारींमध्ये वाढ होत जाते. डायरी मेंटेन केली तर लक्षात येईल, खूप तक्रारी वाढत जातात. आज हे नाही ते नाही, असं झालं तसं झालं, किरकिर 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 चालू असते सारखी, वाढत जातात तक्रारी. आणि जो परमार्थ करेल त्याच्या किरकिर संपत जाते, त्याच्या तक्रारी संपत जातात. असू दे, महाराजांची इच्छा, महाराजांची इच्छा, महाराज समाधान. म्हणून भाव बळे आकळे, एरवी ना कळे करतळी आवळे तैसा रे. भाव पाहिजे. तसाच महाराजांकडे आणि एक मनुष्य आला होता. म्हणजे मी पण PhD केली. कशावर केली, दगडांवर PhD केलेली आहे. मग म्हणले कुठे कुठे दर्शनाला गेलात का, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो म्हणाले, पण तो वेगळाच दगड आहे म्हणाले. महाराज चटकन म्हणाले तुमच्या डोक्यातच दगड भरले म्हणून तो दगड दिसतो. नाही तर आमच्या तुकाराम महाराजांना तो कसा दिसला, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, किती सुंदर वर्णन केलेले. भाव भाव पाहिजे. अयोध्या अयोध्या अयोध्या, प्रत्यक्ष राम आहे अयोध्या. वृंदावन वृंदावन वृंदावन, राधा माता आहे. मथुरा मथुरा, श्रीकृष्ण आहे. बघा व्यापक स्वरूप, गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण परमात्मा आहे, तो व्यापक रूप आहे. आपण ज्या भावनेने पाहतो तसा देव दिसतो. म्हणून शरण जा, नातं लावून घ्या, काहीतरी नातं लावून घ्या, तर बरोबर देवाशी आपली एकरूपता होते. तसंच वृंदावनामध्ये एक मनुष्य होता, त्याला 3 मुलं होती, त्याला एकही मुलगी नव्हती. म्हणून तो तडफडत होता मुली करता. शेवटी पुष्कळ प्रयत्न करूनही त्याला काही मुलगी झाली नाही. मग त्याने राधा मातेलाच आपली मुलगी मानली. राधे तूच माझी मुलगी आहेस, बरं. आणि हा संबंध तो लावून होता. बरेच वर्ष रोज राधा मातेची मूर्ती होती, बरं. नैवेद्य दाखवलं, माझी लेक जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, असं असायचं. आणि ती मूर्ती जेवायची. भाव झाला होता इतका तयार की जे अन्न वाढलेलं असेल त्यातले 2-3 घास खाल्ल्यासारखे दिसायचे. बघा, हे सत्य घटना आहे. आणि एक दिवस असं झालं, पुढे बरीच वर्ष गेली, 10-15 वर्ष गेली. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, सुना आल्या घरी, सगळं छान चाललं होतं. त्या सगळ्या सुना एकदा काय म्हणल्या सासरे बुवांना, बाबा आम्हाला बांगड्या भरायच्या आहेत. तर कुठं कासार तुमच्या ओळखीचं असेल तर पाठवाल का, दुकानात जाताय तर. हां पाठवतो, काय काळजी करू नका. तर कासाराकडे गेले आणि सांगितलं, जा बाबा घरी बांगड्या भरायच्या आहेत, 4 बायका आहेत घरी, तेवढं घेऊन जा. म्हणजे बायको आणि 3 सुना, जा म्हटले. आला तो कासार आणि त्या बांगड्या बिंगड्या सगळ्या भरल्या. आणि तो म्हटला होता संध्याकाळी दुकानात जाताना बिल दे मला, मी पैसे देतो. आला संध्याकाळी दुकानात,
भरल्या का म्हणले बांगड्या? हो भरल्या. किती बिल झालं? एवढं अमुक अमुक झालं. अरे हे जास्त नाही का होत? हो म्हणले 5 जणांनी बांगड्या भरल्या. तर म्हणलं शक्यच नाही, माझ्या घरामध्ये फक्त माझ्या सुना आणि माझी बायको आहे, 4च जण आहेत. अहो नाही म्हणले 5 जण आहेत तुमच्या घरामध्ये. अरे बाबा येऊन बघ, माझ्या घरामध्ये फक्त 4च लेडीज आहेत, एक एक्स्ट्रा सांगू नको, उगाच पैसे लुटू नकोस. त्याच्यावरनं वाद झाला आणि तेवढे मी काय पैसे देणार नाही. म्हणलं ठीक आहे बाबा, नको दे, जाऊ दे, सोडून दिले पैसे. संध्याकाळी घरी आले, नित्याप्रमाणे हात पाय धुतले, जेवणाचं ताट पुढे केलं, मूर्ती खसकन वळली, जेवायला तयार नाही. मला एकदम आश्चर्य, हे काय झालं? म्हणून तो म्हणला, राधे काय झालं? बाबा मैंने भी चूड़ी पहनी थी, आप भूल गए मुझे, क्या मैं आपकी बेटी नहीं हूं? आणि त्या बांगड्या खाली पडल्या हातातल्या तिच्या. त्यांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला लागले की मी जो नातेसंबंध मानला होता तो खरा नाहीच, माझ्या अंतरंगात गेलंच नाही ते. मी विसरलो कसो की मला नुसत्या सुना नाही आहेत, मला मुलगी पण आहे. बाबा क्या मैं आपकी बेटी नहीं हूं? ढसा ढसा रडला, कासाराला घरी बोलावलं, मुझसे बहुत बड़ी भूल हो गई, हे घे पैसे, जास्तीचे पैसे घे, माझ्या मुलीला पहिले बांगडे भर. अहो म्हणले मी मूर्तीला कसं? राधा मातेची क्षमा मागतो, बेटी एक बाप को माफ कर दे. ये सब झूठे संबंध है, केवल तेरा और मेरा संबंध ही सच्चा है. तू मेरी बेटी है, तू मेरी बेटी है, तू मेरी बेटी है. अपने बाबा से इतना गुस्सा मत कर. अगर आज तूने चूड़ियां पहन ली तो मैं समझूंगा कि तुमने मुझे क्षमा कर दिया. एक बाप की आरजू पूरी कर दे बेटी, चूड़ियां पहन लिया. असं म्हटल्या बरोबर घडलेली घटना, शेजारून कोणीतरी चटकन एक छोटीशी पोरगी आली, तिने त्याचे अश्रू पुसले. बाबा मत रो, मैं आ गई हूं. छोटीशी पोरगी परकर पोरग घातली, मैं आ गई हूं बाबा, रो मत. आणि त्या बांगडीवाल्याकडे, चलो चूड़ियां पहना, मेरे बाबा ने कहा है. तो का सारासा थर 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 करायला लागला. त्या बांगड्या भरल्या बघा, आणि बापाला एकदम कडकडून मिठी मारली आणि काय म्हणले, बाबा अब फिर से कभी भूलना नहीं कि मैं आपकी बेटी हूं. तोही रडायला लागला. आणि पाहता पाहता ती पोरगी अंगणात गेली, नाहीशी झाली. आणि जशी ती नाहीशी झाली, मूर्ती सरळ झाली. आणि म्हणले बाबा, आणि त्या मूर्तीतून आवाज आला, बाबा भूक लगी है. आणि मग नेहमीप्रमाणे जेवली. काय समजता? हा परमार्थ आहे. काय योग तप करायला नकोय आपल्याला, संबंध माना फक्त. महाराज काय आणि करायला हवंय मला सांगा. मी तुझा आणि तू माझा, बस. हे भागवत आहे, हे भागवत आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. तू आहेस तिथे मला जमणार नाही, पण मी आहे तिथे तुला जमेल. ही भक्ती आहे महाराज, ही भक्ती आहे. साधी सोपी सरळ. नातं मानलं की आठवण राहते महाराज. या आठवणीलाच महाराज नाम म्हणतात, या आठवणीलाच महाराज स्मरण म्हणतात, या नातेसंबंधालाच महाराज नाम म्हणतात. महाराज काय म्हणले, मी तुमच्या घरातला मोठा आहे असं समजून सगळं माझ्या कानावर घालत चला म्हणाले. मी ऐकतो. भाऊसाहेबांनी घट्ट पकडली ती गोष्ट, आणि प्रत्येक गोष्ट महाराजांच्या कानावर. महाराज अमकं झालं, महाराज तमकं झालं, महाराज. पण पुढे काय असायचं, जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा, तुम्ही चुकणार नाही. पक्का समर्पित व्हा. रोज आपण देवाला पाण्याने असा नैवेद्य दाखवतो की नाही, सकाळ संध्याकाळ.
एक दिवस असा येऊ द्या महाराज, ते पाणी स्वतःवरून फिरवून स्वतःचाच नैवेद्य दाखवा, त्याला समर्पित होऊन जा. संपला विषय, झाला परमार्थ. आणि काही करायची आवश्यकता नाही, झाला परमार्थ. आता राम हमारा जप करे और हम बैठे आराम, ही अवस्था येते, पक्की येते. करा तसं, होईल की नाही बघा. भगवंत हजारो हातांनी प्रेम करायला धावत येतो तुमच्याकडे महाराज, हजारो हातांनी येतो. आम्ही हजर असलो पाहिजे, हजर असलो. देवा मी आहे, देवा मी आहे, पांडुरंगा मी आहे बाबा, आहे बाबा. हे सगळे संत बघा कसे जगले हो, त्याच्या स्मरणात, त्याच्या स्मरणात, त्याच्या स्मरणात. आणि त्याचं हे सारखं आपल्याला स्मरण राहावं म्हणून ह्या कथा गातोय आपण भगवंताच्या. मग ती रामकथा असू दे नाही तर भागवत कथा असू दे, ऐकून 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 त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि मग त्याचं स्मरण करणं एवढं आपलं काम आहे. आपण काय त्याच्यावर प्रेम करू, एवढं त्याचं आपल्यावर प्रेम असतं महाराज. भरपूर प्रेम असतं, भरपूर प्रेम असतं. तुम्ही काय म्हणाल मी तुमचा आहे, तुमच्यापेक्षा जास्त तो म्हणतो हा माझा आहे, हा माझा आहे. त्याचं बरोबर लक्ष असतं सगळीकडे. तुम्ही मला सांगा बाहेर काय वातावरण चालू आहे भयंकर, ह्या 7 दिवसात आठवण तरी येते का त्याची? कारण त्याने त्याच्या मायेचं प्रेमाचं पांघरून आपल्यावर घातलंय. तो म्हणतो कशाला माझ्या भक्तांना कष्ट, राहू देत की, माझी कथा ऐकतायत ना, मी पण आहे त्यांच्याबरोबर. त्याच्या पंखांच्या सावली खाली आपण आहोत. फक्त आपण मस्ती करू नये, ते पटकन बाहेर पडू नये, टीव्ही बघू नये, अमक करू नये, चर्चा करत राहावे सारखे भगवंताचा. आनंद 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 आनंद. आपली पोटं भरणार नाही का तो? मग कोणाची भरत बसेल? अख्ख्या जगाचं भरतो. मग आपलं त्याची कथा ऐकतोय तर आपलं पोट भरणार नाही का? त्याच्यावर पूर्ण विसंबून राहा. जे करायचंय ते थोडक्यात आटपा करा आणि मोकळे व्हा. पटपट 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 पट त्याचं स्मरण करायचंय. कधी एकदा जाऊन त्याच्या स्मरणाला बसतो असं व्हायला पाहिजे. तू आहेस, तू आहेस, तू आहेस, तू आहेस, तू आहेस. भरपूर नामस्मरण करा, त्याचे चरित्र ऐका, त्याच्या कथा ऐका, कथा वाचा. त्याच्याशिवाय जग नको आपल्याला. गोपिकांना काही व्यवहार माहिती होते? गोपिकांनी काही जगातल्या बातम्या वाचल्या? त्यांना कंस कोड हेही माहीत नव्हतं. एवढे कृष्ण प्रेमात बुडालेले होते. राज्य कुणाचं चाललंय, राजा कोण आहे, काही माहिती नव्हतं. काय करायचंय? आमच्यासाठी आमचा राजा कन्हैयाच आहे. काय करायचं जगाच्या उठाठेवी, काय करायचं? एक गोष्ट लक्षात फक्त राहिली, मी त्याचा आणि तो माझा, मी त्याचा आणि तो माझा, मी त्याचा तो माझा. बस गळं होतं. असे ते नाते लावून घ्यायला पाहिजे. जसे बक्सरवाले मामाजींनी लावून पडून होत. राम आहे, माझा राम आहे, माझा राम आहे, बस. आम्ही जेव्हा काशीला कथेला गेलो होतो ना, तेव्हा काशीमध्ये एक 18-19 वर्षाची 4 तरुण मंडळी मी पाहिली. एक छोटीशी 10 बाय 10ची खोली घेऊन तिथे राहत होते ती मुलं. आणि काय करत होते? दिवसभर हातात माळ आणि फिरायचे काशीमध्ये. त्यांना विचारलं तुम्ही इथे किती वर्ष आहात? लहानपणापासून आहे म्हणाले. म्हणजे 12व्या वर्षी आम्ही इथे आलो, आता वय 18 आहे. म्हटलं कशासाठी आलात? आम्ही इथे मरायला आलेलो आहे. काय? आम्ही इथे मरायला आलेलो आहे. म्हटलं म्हणजे इथे मेलो की पुन्हा जन्माला येणार नाही म्हटले. आम्ही आमच्या शिवबाबाच्या मांडीवर जाऊन बसू. वा काय कॉन्फिडन्स आहे. आम्ही आमच्या शिवबाबाच्या मांडीवर जाऊन बसू. एकदा गेलं. म्हणलं मग इथे तुम्हाला कंटाळे, कशाला कंटाळे यायचा? तो आमच्या बरोबरच बसलाय म्हणले. तो आमच्याकडे बरोबर त्याचं लक्ष असतं. बघा जिथे जातो तिथे तू माझा संगाती, चाललं विसे हाती धरून या. एक मौनी बाबा होते, मौनी बाबा. ते असे रात्रीचे काशीच्या घाटावरती फिरायला निघाले होते काहीतरी कामानिमित्त. आणि येताना उशीर झाला, रात्रीचे 11 वाजले असतील. आणि तिथे काही दारू पिऊन माणसं चाललेली होती, दंगा मस्ती करणारी विचित्र माणसं होती. त्या सगळ्यांनी बाबाजींना घेरलं. ए बाबा काय जा रहा है, निकाल जो कुछ है निकाल. ते मौनी होते, बोलत नव्हते. कुठून आलाय, काय आलाय विचारतं तरी उत्तर देत नव्हते. ते सगळे काय म्हणले, पकडो इसको मारो. ते म्हणले भगवान मी तुमचा आहे.
असं मनातून बोलू तर शकत नव्हतं, कारण मौन धरलं होतं. तेवढ्यात एक जण पुढे आला, अरे ठहरो ठहरो, ये बिचारा कुछ बोल भी नहीं रहा है, क्यों इसे मारते हो, जा रे दो इसे. ते बाकीचे त्या माणसावर ओरडायला लागले, त्यांच्याच ग्रुपमध्ये भांडणं लागली आणि मारामाऱ्या सुरू झाल्या. हे पटकन सटकले घरी आले. काय केलं भगवंतानी कळलं, त्यांच्यातच भांडणं लावले, यांना सोडवलं. तो प्रत्येक ठिकाणी हजर असतो आपल्या बरोबर. असेच एक बाबाजी त्या काशीच्या किनाऱ्यावरून चालले होते. एक जण मोटरसायकल घेऊन आला आणि त्याचा तोल बिघडला आणि बरोबर काचकन त्या बाबाजींच्या पायावरती ते चाक लागणार त्याच्या काही अंतरमध्ये ब्रेक लागला. तेव्हा ते म्हणले, अरे बाबाजी देख के चलो. अरे देख के चलो, तुम्ही तो आ रहे हो कहां से घूमते घामते. ते म्हणले ब्रेक फेल हो गई थी. ब्रेक फेल झाला तर मग लागला कसा, बाबाजींच्या पायाजवळ येऊन लागला कसा, कोण आहे, कोण लावणार आहे ब्रेक. तसं आपल्या जीवनाचे ब्रेक त्याच्या हातात देऊन मोकळे व्हा. सगळ्या दोऱ्या देऊन टाका त्याच्याकडे, सारथी करा त्याला, नाही बाबा कुठे न्यायचं तिकडे, मजा आहे त्याच्यात. मनाने सोडायचंय हो, शरीराने थोडी तुम्हाला काही सोडायचं, मनाने सोडायचंय. म्हणून सारखं मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे. एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते, भागवतच आहे हे, आज जाऊ द्या म्हणजे झालं. सांगू ना का जाऊ कथेला सुरुवात करायची. एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते, घडलेली घटना आहे. करोडोंचा टर्नओव्हर होता त्यांचा, आणि बायको मुलं सगळं व्यवस्थित, बंगल्यात राहत होते. फॅक्टरी समोर, आणि गाडी निघाली की बंगल्यात जायचे, मस्त राहायचे. वय वर्ष 40 झालं. आणि अचानक एक दिवस काहीतरी ऑफिसच्या त्या बिझनेसच्या कामानिमित्त गेले बाहेरगावी, आणि आल्यावरती बघितलं फॅक्टरीला आग लागलेली, घराला आग लागलेली, बायको मेलेली, मुलं मेलेली. एका मिनिटात सगळा खेळ उद्ध्वस्त. बाहेर आले, बघितलं, कोट बीट सगळं काढून फेकून दिलं, त्याच आगीत टाकून दिलं. एक पंचा गुंडाळला उघड्या अंगाने, तसेच जे निघाले, गाडी बिडी सगळं सोडलं, केलं खड्ड्यात. काशीला आले आणि गंगा किनारी बसून राहिले. ऑन द स्पॉट घटना घडल्याबरोबर. आणि पुढे 6 महिने फक्त रामनामाचा जप, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दिवसभर कोणी दिलं तर खाणार, नाही दिलं तर नाही खाणार, गंगेचं पाणी पिऊन राहायचं. 6 महिने. 6 महिन्यामध्ये भगवान प्रसन्न झाले, आत्मज्ञान झालं, आणि फार मोठे साधू झाले, आणि हजारो शिष्यांना त्यांनी समाधान दिलं. काली कमलीवाली बाबा ते आहेत. काय महाराज कसं असतं पहा, कशातून काय घडतं. त्याच गंगा किनारी एक साधू असत, त्यांना लिहिता येत नसे, वाचता येत नसे, कधी काही अभ्यास केलेला नाही, आधी निरक्षर. पण गंगा किनारी बसले सकाळी 4 वाजता की रात्री झोपेपर्यंत एकच काम, 100 दगडं गोळा करून ठेवली होती स्वतःजवळ, आणि म्हणायचे 1 ओम, 2 ओम, 3 ओम, 4 ओम, असे 100 ओम झाले की परत तिकडे ठेवणार, परत 1 ओम, 2 ओम, 3 ओम, असे खडे गोळा करायचे इकडून इकडे, दिवसभर नामस्मरण. इतकं तप झालं नामाचं, भगवंताची इतकी कृपा झाली की काशीचे राजा आणि मोठमोठे साधू पण त्यांच्या दर्शनाला येत असत. इतकं तेज प्रगट झालं. आमचं का होत नाही, आम्ही करतच नाही. परमात्मा साध्य आहे, प्रपंच साधन आहे, आम्ही उलट करतो. प्रपंच साध्य म्हणतो आणि परमात्मा साधन म्हणतो. आमचं हे काम कर, आमचं ते काम कर. अहो गडी आहे का तो साध्य आहे, प्रपंच साधन आहे. प्रपंचात राहून वेळ काढून साधना करा म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताची प्राप्ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये वृत्ती न हलणे, स्थिर वृत्ती, अखंड समाधान, अचल दृढ समाधान. वृत्तीचे अखंड अचल दृढ समाधान म्हणजे परमार्थ, म्हणजे भगवंताची प्राप्ती. ते तुम्हाला ह्या अशा महात्म्यांच्या कथा ऐकल्यावरच कळेल.
भगवंताचं प्रेम उत्पन्न होण्यासाठी. म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या त्या कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीकरता, भगवंताच्या प्रसन्नतेकरता, भगवंताकरता सगळं करायचं हे लक्षात ठेवा. हा भाव आला ही भगवंताची प्राप्ती झाली. असा भगवंत वैकुंठामध्ये विराजमान आणि सनकादिक मुनी त्यांच्या दर्शनाला आलेले. सनकादिक मुनी दर्शनाला आले आणि दरवाजावर 2 द्वारपाल, जय आणि विजय, आणि बाजूला एक द्वारपाल उभा होता, सुनंद नावाचा पार्षद. हे सगळे पार्षद भगवंताचे. सनकादिक मुनींना अभिमानाने अडवलं जय आणि विजय यांनी. ही भगवंत झोपलेत, आत्ता तुम्ही ते आराम करतायत, आत्ता तुम्ही दर्शनाला जाऊ नका. ते काय म्हणाले? आम्ही भगवंताशी नित्य भेटतो, नित्य दर्शन घेतो, भगवंतही आमची वाट पाहत असतात, त्यामुळे कृपा करून आम्हाला अडवू नका. नाही, आम्हाला विचारल्याशिवाय जाता येणार नाही, व्हायचं नाही. ते म्हणले, अरे एवढा अभिमान, वैकुंठात राहताय ना, एवढा अभिमान? शाप दिला, जा, भगवंतापासून वियोग होईल आणि 7 जन्म पृथ्वीवर जाऊन जन्म घ्या, हा डाग धुवून टाका अभिमानाचा, मग वैकुंठात परत या. तो तिथे सुनंद पण उभा होता. त्या सुनंदाला पण सांगितलं, तू त्यांना अडवलं नाहीस म्हणाले, तुला अपराध दिसत होता, तू अडवलं नाहीस म्हणून तुला पण शाप, जा, 1 जन्म जा आणि भगवंताचा पासून वियोग होईल आणि 1 जन्म घेऊन मग तू परत ये. हे ऐकून भगवान बाहेर आले, तडजोड करायला घेतली. आणि ती तडजोड भगवंताने अशी ठरवली की तुम्ही भक्त, हेही भक्त, आता परस्परांचे शाप. सनकादिक मुनी म्हणतात, भगवंता नाटकं करू नकोस, शाप देणारा पण तूच आहेस, आमच्या तोंडून बोलवणारा आणि तो घेणारा पण तूच आहेस, याच्यातून तुला काहीतरी लीला करायची एवढं पक्का. भगवान हसले. बघा, भक्तच ओळखतात भगवंताला, बाकी नाही कोणी ओळखत. आपण घाबरून जातो लोक, हो काय झालं, काही झालं नाही, आज करतोय सगळे गंमत. ते म्हटले, आता काहीतरी तडजोड. ठीक आहे म्हणाले, 7 जन्म भगवंताचे मित्र होऊन पृथ्वीवर जा, नाही तर 3 जन्म भगवंताचे शत्रू होऊन पृथ्वीवर जा. ते म्हटले, 7 जन्म कोण लांब राहील, 3 जन्मात कारभार आटपून घेऊ. पण म्हटले, भगवंता तुझ्याच हातून मृत्यू पाहिजे तर जातो. ठीक आहे म्हणून त्या जय आणि विजयाचे 3 जन्म झाले. पहिला जन्म आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यांना मारण्याकरता भगवान वराह आणि नरसिंह जन्माला म्हणजे अवतार झाला. दुसरा जन्म आहे रावण आणि कुंभकर्ण, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम. आणि त्याच जन्मामध्ये हा जो सुनंद होता ना, तो विभीषण झाला, ज्याला एका जन्माचा शाप मिळाला, तो मित्र झाला भगवंताचा. आणि तिसरा यांचा जन्म आहे शिशुपाल आणि दंतवक्र, कन्हैयाने त्यांचा उद्धार केला आणि मग ते पुन्हा वैकुंठाला गेले. शाप मिळाल्याबरोबर नमस्कार केला आणि एकदम त्यांचं वैकुंठातून पतन झालं आणि खाली जी दिती होती तिच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. जसा गर्भात प्रवेश झाला, सगळीकडे काळोख झाला. तिला कळलं, राक्षस आलेले आहेत जन्माला, आता यांना जन्माला घालायचं की नाही, नाहीतर ते इतर देवतांना आणि पृथ्वीच्या लोकांना त्रास देतील. म्हणून तिने 100 वर्ष गर्भ अडवून ठेवला. आणि त्याचा परिणाम असा झाला, निसर्ग नियमाच्या विरुद्ध गोष्टी घडल्यामुळे स्वर्ग जळायला लागला. म्हणून ब्रह्मदेवाने येऊन तिला सांगितलं की बाई, काळजी करू नकोस, तू जन्माला येऊ दे, त्यांचा मृत्यू ठरलेला आहे, भगवंताच्या हातून होणार आहे, काळजी करू नकोस. त्यावेळेला तिने मोकळं केलं आणि ते दोघं जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्याक्ष बलशाली होता, उतला मातला होता आणि सगळीकडे गदा घेऊन फिरत होता, माझ्यासारखा शक्तिशाली कोणी नाही. आणि आता माझ्याशी युद्ध करायला कोण आहे हे कळताना त्याला असं कळलं की फक्त भगवान विष्णूच याच्याशी युद्ध करू शकतात, कारण ते एवढं तुल्यबल दुसरं कोणी नाही. भगवान विष्णूची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण निर्गुण निराकार परमात्मा तो भेटत नाही म्हटल्यावरती कोणाच्या तरी उपदेशावरून, नारद मुनींच्या उपदेशावरून पृथ्वीला रसातळात घातलं, पृथ्वीच्या रक्षणाकरता तरी तो धावत येईल. आणि भगवान प्रगट झाले. ब्रह्मदेवाच्या नासिकेतून भगवान वराह प्रगट झाले. बोलो वराह भगवान की जय. वराह भगवान प्रगट झाले. सुंदर होते दिसायला, मुख लांबोळकं होतं, दाढा होत्या, सुंदर कमल नयनासारखे डोळे, सोनेरी केस, धिप्पाड छाती, शरीर धिप्पाड, पिवळं पितांबर नेसलेले, शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज भगवान त्या सुंदर रूपामध्ये पाण्यात शिरले. पृथ्वी आपल्या दाढेवर घेतली, योग्य ठिकाणी नेऊन ठेवली. तिथेच हिरण्याक्ष उभा होता. तो म्हणाला, अरे देवतांचा भगवान विष्णू आणि अशा वराह स्वरूपामध्ये, असं कधी पाहिलं नाही म्हणाले.
भगवान म्हणाले, मी पण कुत्र्यांना आतापर्यंत जंगलात फिरताना पाहिलं होतं, पाण्यात शिरलेला पहिलाच बघितला म्हणाले. संतापला तो, आणि तो आला अंगावर धावून भगवंताने लगेच गदा अशी आडवी केली आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. भगवान भक्ताला खेळवतात. इतकं सहज मारलं होतं पण मारलं नाही, इकडून तिकडून खेळवलं आणि डावपेच करता 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 त्याने भगवंताची गदा उडवली. आता याने मुद्दाम टाकली ती, नाही का, आई कसं मुलाशी खेळते असं टाकतं की नाही आपण, आई टाकते की नाही असं, आणि मग घाबरल्यासारखं मग त्या मुलाला मजा वाटते, वा, तसं भगवंतानी गदा उडवली. अरे बापरे म्हणले, त्याला आनंद झाला, वा, मी भगवंताची गदा उडवली. मग तू काय म्हणला, अरे बापरे, आता माझा वध करू नको. कोण म्हणते, वराह भगवान, माझा वध करू नको, मला संधी दे. हा घे संधी घे, उचल गदा, आम्ही पण निहत्यावर वार करत नाही. भगवान म्हणले, वा, किती छान योद्धा आहेस रे तू, तुझ्यासारखा योद्धा आम्हाला मिळाला, आमचं भाग्य. वा वा वा, काय गोड बोलावं ना ते विष्णू. बघा, कृष्ण अवतारामध्ये विष्णूचे सगळे गुण प्रगट झालेले आहेत. राम अवतारामध्ये मर्यादा आहे, पण राम पण काही कमी खोडकर नव्हते, गोड बोलण्यात एक्सपर्ट अगदी. ते रामायणात सांगितलं मी कसे गोड बोलत होते ते. आणि युद्ध पुन्हा सुरू झालं. आता भगवंतांनी त्याची गदा उडवली, तो पण असा बघत राहिला. अरे, तुम्ही गुरुराय आहात, तुमच्यापासून मी शिकलो, तुम्ही जसं निहत्त्यांवर वार करत नाही ना, आम्ही पण निहत्त्यांवर वार करत नाही. तो संतापला. त्यांनी पुन्हा गदा घेतली, त्रिशूळ घेतला आणि दोन्ही अस्त्र त्यांनी भगवंतावर टाकले. भगवंताने आपल्या गदेने, कौमुदी नावाची गदा, खाडकन ते उडवलेत आणि तुंबळ युद्ध सुरू झालंय. जवळजवळ सकाळी सुरू झालेलं युद्ध संध्याकाळपर्यंत चाललेलं होतं. सगळे देव थरथर 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 कापायला लागले. एवढी गर्जना होते, एवढं युद्ध चालू आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. हा राक्षस आहे. रात्री निशाचरांची शक्ती वाढते, कळतंय ना? रात्री निशाचरांची शक्ती वाढते, म्हणून रात्रीचं बाहेर पडू नाही. म्हणून महाराज म्हणले, कथा आपण 7 वाजेपर्यंतच करा. असा आपल्याला काही धोका नाही म्हणा, महाराज आपल्या बरोबर असतात, भगवंत आपल्या बरोबर आहे. एक सांगतो, रात्री निशाचरांची शक्ती वाढते, हा काय करेल सांगता येत नाही. म्हणून ते देव घाबरले. ब्रह्मदेव सुद्धा काय म्हणला, प्रभू लवकर आठवा म्हणले, संध्याकाळ होत चालली. भगवंताने फक्त बघून हसले आणि एकच सांगितलं, चतुश्लोकी भागवत विसरला काय म्हणाले. सगळीकडे मीच भरलेलो आहे, म्हणजे हिरण्याक्ष सुद्धा मीच आहे आणि वराह सुद्धा मीच आहे, प्रश्न विचारणारा ब्रह्मदेवही मीच आहे, थरथर कापणारे देव सुद्धा मीच आहे आणि शूरवीरता सुद्धा मीच आहे. ब्रह्मदेवाला एकदम समाधान झालं. तर शांत बसून त्यांनी नमस्कार केला, प्रभू तुमची लीला धन्य आहे म्हणाले. आणि मग पुष्कळ वेळ युद्ध झालं. भगवंताला वाटलं बाकीचे देव घाबरले, म्हणून त्यांनी सहज असा गळा धरला त्या हिरण्याक्षाचा. तो आपला इकडून तिकडून प्रयत्न करत होता, पण भगवंताने गळा धरला आणि सहज एक कानफडात मारले, त्याच्या फाटकन अशी थोबाडी तिथे गालावर मारल्या बरोबर त्याच्या दाढा बाहेर आल्या, रक्त गळू लागलं, डोळे गर्रकन त्याने फिरवले, खाडकन खाली पडला. संपला. एवढंच काम होतं. पण केवढ्या वेळ युद्ध केलं? कारण भक्ताची युद्धाची इच्छा पूर्ण केली. तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, पण शेवटी काय करायचं तेच करतो. हे तितकंच लक्षात ठेवा बरं का. ते केलं, मारला त्याला आणि लगेच सगळीकडे फुलं उधळली गेली. वराह भगवान की जय, वराह भगवान की जय, बोलो वराह भगवान की जय. जय जयकार झाला. वराह भगवंताची आरती झाली. वराह अवतार संपला. पुढे हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला. तो तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. इथून पुढे कर्दम ऋषी आणि देवहूती जी दुसरी कन्या होती त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी कपिल महामुनी जन्माला आले. त्यांनी सांख्यशास्त्र प्रगट केलं आणि आपल्या आईला सांख्यशास्त्राचं शिक्षण दिलं आणि तिची मुक्तता त्यातून केली आणि कपिल महामुनी तपश्चर्येला निघून गेले. इथे 3रा स्कंद समाप्त होतो. 4थ्या स्कंदामध्ये सुरुवातीला शिवकथा आली आहे. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्ष प्रजापती आणि शिव यांच्यामध्ये वैर होतं, म्हणून सतीमाता ज्या वेळेला यज्ञाला शिवाने नाही सांगून सुद्धा गेले, त्यावेळेला तिकडे शिवाचा कुठलाही प्रकारचा मान सन्मान न ठेवल्यामुळे पतिव्रता होती, म्हणून तिला ते आवडलं नाही आणि वडिलांना बडबड करून तिथेच असलेल्या अग्निकुंडामध्ये तिने स्वतःचे शरीर अर्पण केलं. त्यावेळेला चिडून जाऊन भगवान शिवाने आपली केसांची बट उपटली आणि त्यातून वीरभद्र नावाचा रुद्र प्रगट केला. त्याने येऊन सगळा दक्ष यज्ञ विध्वंस केला. दक्षाचं मस्तक उडवलं. सर्व देवांच्या विनंतीवरून
भगवान शिवाने बकऱ्याचं तोंड दक्षाला लावलं आणि पुढे तो भगवंताचा भक्त झाला, शिवाचा भक्त झाला. ही कथा भागवतामध्ये आलेली आहे. पुढे उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 पत्न्या, आवडती नावडती, सुरुची सुनीती. सुरुचीचा मुलगा उत्तम, सुनीतीचा मुलगा ध्रुव. उत्तानपाद राजा सिंहासनावर बसलेला असताना उत्तम त्याच्या मांडीवर बसलेला होता. ध्रुवाला वाटलं आपणही जाऊन बसावं, म्हणून ध्रुव बाळ जाऊन बसला. पटकन सुरुचीने खाली खेचलं. त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल. तो रडायला लागला. आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडे. सुनीतीने सांगितलं, बाळा, या जगात तप केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही, जाऊन तपश्चर्या कर. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून नमस्कार करून निघून गेला वनामध्ये. नारद मुनींची भेट झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मिळाला. 4 महिने इतका सुंदर जप केला की 4 महिन्यात भगवान गरुडावर बसून त्या बालभक्ताला भेटायला आले. जसे भगवान आले आणि भगवंताने हाक मारली, बाळ, ध्रुव, बाळ. पटकन डोळे उघडले आणि भगवंताला समोर पाहिल्यावर गळगळ 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 अश्रू गळायला लागले. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं आणि एवढा आनंद झाला भगवंताला. भगवंताने गरुडावरून उतरून बालभक्ताला कडकडूत मिठी मारली आणि आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावला आणि नंतर त्याला विचारलं, बाळ, काय पाहिजे तुला? प्रभू, मला असं स्थान द्या जिथून मला कोणी उठवणार नाही, जिथून मला कोणी उठवणार नाही. तेव्हा भगवान म्हणाले, तथास्तु. माझ्या वैकुंठामध्ये मी तुझ्यासाठी एक लोक तयार करतो आहे आणि संबंध जगाचा प्रलय झाला तरी माझ्या वैकुंठाचा प्रलय होत नाही, त्यामुळे तुझ्या लोकाचाही प्रलय होणार नाही. तू तिथला राजा होशील आणि जे माझी कथा ऐकतील आणि नामस्मरण करतील ते त्या लोकात येतील आणि त्या लोकाचा तू राजा असशील. त्याचं नाव ध्रुवलोक. आणि सांगितलं की आता जाऊन तू राज्य कर आणि ज्या वेळेला तुझा वेळ येईल तेव्हा मी तुला घ्यायला विमान पाठवेल. विमानात बैस आणि ध्रुवलोकाला ये. त्याने नमस्कार केला आणि सगळ्यांना कळलं की त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. म्हणून उत्तानपाद नावाचा राजा जो होता त्याचे वडील तेही स्वागताला आले, सुरुची पण स्वागताला आली, सुनीती पण स्वागताला आली, उत्तम पण स्वागताला आला, अख्खं गाव स्वागताला आलं. आत्मज्ञान झालं ना महाराज का सगळे येतात, कळलं ना. आणि मग त्याला फार छान ठेवलं. पुढे काही काळामध्ये जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना उत्तम त्याला वाघाने झडप घालून मारलं किंवा कुठच्या तरी यक्षाने त्याला मारलं. ती बातमी ऐकल्यावरती सुरुचीने आत्महत्या केली विहिरीत उडी मारून. आणि आई सुनीती तर आधीच गेलेली होती, उत्तानपाद राजा पण गेलेला होता. भावाच्या वधाचा सूड घेण्याकरता ध्रुव रथात बसून निघाला यक्षनगरीवर हल्ला करायला. भरपूर प्रचंड युद्ध झालं. ध्रुवाने जबरदस्त युद्ध केलेलं आहे आणि बऱ्याच यक्षांचा वध केलेला आहे. तेव्हा यक्षांचा जो अधिपती कुबेर, त्या कुबेराने येऊन ते युद्ध थांबवलेलं आहे आणि ध्रुव कोणाचा ऐकत नव्हता. म्हणून ह्या ध्रुवाच्या आजोबांना बोलवण्यात आलं. ध्रुवाचे आजोबा कोण? वडील कोण आहे ध्रुवाचे? उत्तानपाद. उत्तानपादान कोणापासून निर्माण झाले? स्वयंभू मनू. म्हणून स्वयंभू मनूला बोलावण्यात आलं. ब्रह्मदेव, स्वयंभू मनू आणि कुबेर तिन्हीही आले आणि तिघांनी बालक ध्रुवाला उपदेश केला की बाळा, अरे तू संत आहेस, तू भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहेस, संतांना युद्ध करणं शोभत नाही, तुम्ही शांतीचे पुजारी असता, तेव्हा हे युद्ध बंद कर, जे झालं ते झालं, आम्ही तुला पाहिजे तशी वरदानं देतो. सगळ्यांनी वरदानं दिली आणि ध्रुव बाळ शांतपणे घरी निघून गेले. जेव्हा योग्य वेळ समय प्राप्त झाला वैकुंठामध्ये जाण्याचा, तेव्हा वैकुंठातून विमान आलेलं होतं. विमान असं उंचावर होतं आणि ध्रुवबाळ असे ठेंगणे होते. विमानात बसणार कसं? तेव्हा काल भगवान प्रगट झाले. जो काळ असतो ना, तो काळ भगवान प्रगट झाले. त्यांनी ध्रुव बाळाला नमस्कार केला. नाम किती घ्यावं? काळ नमस्कार करेमध्ये इतकं नामस्मरण केलेलं होतं की काळाने नमस्कार केला. आणि ते ध्रुव बाळाला काय म्हणाले? प्रभू, माझ्या मस्तकावर आपण पाय ठेवा आणि विमानात बसा, म्हणजे लोकांनाही कळू देत की नामस्मरण केल्याने काळाच्या सुद्धा डोक्यावर पाय ठेवून वैकुंठात जात आहेत. त्याप्रमाणे ध्रुव बाळाने काळाच्या मस्तकावर पाय ठेवून विमानात बसले आणि विमान वैकुंठाला निघून गेलं. पुढे ध्रुव बाळाचा वंश वाढला. अंगराज म्हणून एक राजा होऊन गेले, चांगले राजा होते. त्यांना जो मुलगा झाला वेन, तो अतिशय दुष्ट स्वभावाचा होता, सगळ्यांना त्रास देत होता. म्हणून साधू संतांचा शापाने तो वेन मेला. पण तेवढ्यात काही लोकांनी हल्ला केला नगरीवरती
आणि तो हल्ला परतवून लावण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं. म्हणून साधू संतांनी त्याच्या शरीराचं मंथन सुरू केलं. काही कृत्या निर्माण झाल्या, राक्षसी निर्माण झाल्या आणि उजव्या बाजूचं मंथन, बाहूचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून एक पुरुष आणि स्त्री जोडी तयार झाली. आणि तो जो पुरुष होता तो राजा होता. तो जन्माला आल्याबरोबर आकाशा एवढा मोठा झाला. सर्व देवांनी त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. तेवढ्यात तो राजा म्हणाला की अजून मी काही असं काम केलं नाहीये की तुम्ही माझ्यावर पुष्पवृष्टी करावी, जरा थांबा, मला काम करू द्या. त्या राजाचं नाव आहे पृथू. आणि ती जी स्त्री प्रगट झालेली होती ती त्याची बायको, तिचं नाव आर्ची. पृथू आणि आर्ची त्यांचा विवाह झाला. आणि पहिल्यांदा ज्या लोकांनी हल्ला केला होता त्यांना पृथ्वीराजाने युद्ध करून संपवलं. नगरी वसवली, शेती केली, धनधान्य संपत्ती, खनिज संपत्ती सगळी बाहेर काढली पृथ्वीमधून, नगर वसवली, रस्ते तयार केले, घरं कशी असावीत, नगरी कशी असावीत, गावं कशी असावीत, अशा पद्धतीने पृथ्वीचा सुधार केला. म्हणून पृथ्वी नावावरून पृथ्वीला पृथ्वी असं म्हटलं गेलं. आधी तिला अवनी असं म्हणत असत. या अवनीला राजा पृथ्वीवरून पृथ्वी असं म्हटलं गेलं. मग पुढे 100 यज्ञ, अश्वमेध यज्ञ त्यांनी केले. 99 यज्ञ झाल्यावर तो यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून इंद्राने घोडा पळवला. इंद्राशी युद्ध करायला ज्या वेळेला पृथ्वीराजा गेले तेव्हा भगवान विष्णूच प्रगट झाले यज्ञशाळेमध्ये आणि त्यांना म्हटले, तू माझंच रूप आहेस, तुला हे सगळं करायची आवश्यकता नाही, मी तुझे 100 यज्ञ पूर्ण झाले असं सांगतो, तो इंद्राला क्षमा कर. इंद्राला क्षमा केली आणि नमस्कार केला पृथ्वीराजाने भगवान विष्णूंना. भगवान विष्णू म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. आता महत्वाचं आहे काय मागितलं. भगवान विष्णूंकडे राजा पृथ्वीने असं मागितलं, देवा हे 2 कान मला पुरत नाहीत, मला 1000 कान दे की ज्या 1000 कानांनी सारख्या तुझ्या कथा मी ऐकत राहीन, सत्संग करत राहीन, म्हणून मला 1000 कानांची प्राप्ती होऊ दे आणि मी कृतार्थ होईन. भगवान म्हणाले तथास्तु आणि लगेच भगवान पृथू भगवंतामध्ये विलीन झाले. येथे 4था स्कंद समाप्त. 5व्या स्कंदामध्ये जडभरताची कथा आलेली आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे ही कथा, म्हणून थोडीशी वाढेल पण आपला टाइम होतोय. बरोबर आहे. ऋषभदेव, प्रियव्रत जो 5वा मुलगा सांगितला होता ना, 3 मुली 2 मुलं, प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवहूती, प्रसूती. प्रसूतीचं झालेलं आहे, देवहूतीचं झालेलं आहे, आकुतीचं झालेलं आहे, आता राहिला उत्तानपाद झालेलं आहे, आता प्रियव्रत. प्रियव्रत राजा अतिशय शूर होता. 12 तासाने पृथ्वीच्या एका भागावर अंधार राहतो हे त्याला आवडलं नाही. म्हणून तो पृथ्वीला 24 तास उजेड प्रकाशात ठेवण्याकरता रथात निघाला आणि सबंध सूर्यासारखा तेजस्वी असल्या कारणाने भ्रमण करत राहिला. त्याच्या रथाने 7 खड्डे पृथ्वीवरती पडले आणि ती 7 बेटं झाली आणि तिथे 7 समुद्र झाले पाण्यामुळे. त्यातल्या एका बेटावर जम्बूद्वीप नावाचं जे बेट आहे, जिथे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तिथे आपण राहतो. भरतखंडे जम्बूद्वीप आहे. असे 7 सरोवर आहेत. उसाच्या रसाचा आहे, दुधाचा आहे, बऱ्याच चांगले चांगले समुद्र आहेत. देवाला सांगूया एकदा ट्रिप काढूया तिकडे का. 7 समुद्र, आपण त्यातल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरावर जम्बूद्वीपावरती राहतो. शाल्मली, शुक्ल असे अनेक त्यामध्ये हे आहे. आपण जम्बूद्वीपावरती राहतो. ह्याच प्रियव्रताला ऋषभदेव भगवंताचे अवतार, त्यांचा जन्म झाला. या ऋषभदेवाला यांनी जैन धर्माची स्थापना केली आणि परमहंस मार्ग प्रकाशित केला. परमहंस मार्ग प्रकाशित केला. परमहंस मार्ग म्हणजे काय आहे? नुसते पडून राहणे, दिगंबर राहणे, जसं जन्माला आलेलो आहे तसेच राहणे, जे मिळालं तर खायचं नाही तर पडून राहायचं. हा फार मोठ्यांचा मार्ग आहे, आपला मार्ग नाही आहे तो. परमहंस मार्ग त्यांनी प्रगट केला, जैन धर्माची स्थापना केली आणि ह्याच ऋषभदेवांना 100 मुलं झाली. यातला सगळ्यात मोठा मुलगा आहे भरत आणि त्याच्या खालचे जे 9 मुलं आहेत ते आहे हरी, अंतरिक्ष, पिपलाद, कवी. हे सगळे कलियुगामध्ये 9 नारायण झाले, ज्यांना नवनाथ असं म्हणतात. आणि उरलेले जे आहेत बाकीची 90 मुलं ती त्या राजाच्या सैन्यामध्ये होती. भरताला राजा केला, भरत मोठा. या भरतावरून आपल्या भारताला भारत हे नाव पडलेलं आहे, भरत राजावरून. भरताने अतिशय सुंदर असं राज्य केलं आणि पृथ्वीला सुखी केलं, राजांना, सगळ्या प्रजेला सुखी केलं, साधू संतांना सुखी केलं. एक दिवस नारद मुनी त्यांच्याकडे आले, म्हणाले, अरे स्वतःचा काहीतरी विचार कर, नुसतं राज्यच करत बसणार आहे का? सगळं चांगलं चाललंय,
आता स्वतःच्या परमार्थाचा काहीतरी विचार कर, उद्धाराचा विचार कर, नाहीतर पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकशील. तो म्हणले, प्रभू मी काय करू? सर्व संग परित्याग कर आणि जा कुठेतरी आणि उपासना करत बस भगवंताच्या. त्याने लगेच उपदेश ऐकला, सर्वसंग परित्याग केला, आपल्या मुलाला राज्य सोपवलं मुलांकडे आणि स्वतः सर्वसंग परित्याग करून जंगलामध्ये निघून गेला आणि नित्यक्रमाने उपासना करू लागला. सकाळी उठायचं 3:30 वाजता. खरा साधक तोच आहे जो रात्री 2, 2:30, 3ला उठतो. श्रीधर बाबा म्हणून होते वृंदावनमध्ये. ते 2, 2:30ला उठायचे आणि 3ला जे जपाला बसायचे ते दुपारी 1ला उठायचे. एक आसनातनं हालायचे नाहीत. 1 वाजेपर्यंत जप. 1 वाजता जप झाला की आंघोळ वगैरे सगळं करणार, बाके बिहारीचं दर्शन घेणार, अर्धा तुकडा भाकरीचा खाणार आणि वृंदावनाची परिक्रमा करणार आणि संध्याकाळी आले की परत कोणाला तरी सांगणार, चला मला काहीतरी कथा सांगा भगवंताच्या, आणि परत जपामध्ये लीन. इतके होते की त्यांच्या कणाकणातून नामस्मरणाचा ध्वनी यायचा. त्यांच्या जवळ बसलं की नाम चालू व्हायचं, खूप नाम चालू व्हायचं. आणि खरोखर सांगतो, हे 10 ते 12 तास जर वैखरीने नाम घेतलं ना महाराज, इतकी सुंदर आणि दिव्य अवस्था येते की मी त्याचं वर्णन नाही करू शकत. ते करूनच पहा, मी नाही सांगू शकत. खूप छान असतंय ते, करून बघा. रात्री 3 ते दुपारी 1 आपण डायरेक्ट सुषुप्तीमध्ये जातो, इथपर्यंत मी सांगू शकेन. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्याच्या पलीकडे काही अवस्था आहेत. आपण ह्या 10 ते 12 तासाच्या जपाने एका आठवड्याच्या आत जागृतीमध्ये नाम चालतं, स्वप्नात नाम चालतं, सुषुप्तीत आपण जातो आणि अजून जर तो जप चालू ठेवला तर सुषुप्तीच्याही पलीकडे जाता येतं. सुषुप्ती म्हणजे इतकी, त्याला झोप नाही म्हणणार मी, काळाचा अभाव असतो तिथे, आपण नसतो तिथे. स्वप्न नाही, झोप नाही, ती गाढ झोप आहे का तेही कळत नाही. आपलं अस्तित्व नाही तिथे, कोर अगदी कोर. आणि 3 तासाची विश्रांती, फक्त 3 तास झोप लागते, 3 ते 4 तास, आणि इतकी सुंदर लागते का तुम्हाला 12 तासाची विश्रांती मिळते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणा 10 ते 12 तास वैखरीने न चुकता. बघा काय होतं. एक पूर्णत्वाचा अनुभव येतो, काही करायला शिल्लक राहत नाही, शांती, परम शांतीचा अनुभव येतो जागेपणी, आणि सुषुप्तीपर्यंत जातो. आणि अजून ते चालू राहिलं तर सुषुप्तीच्या पलीकडे, आणि असं करत करत आत्मसाक्षात्काराकडे आपण जातो. पण इतकं सोपं नाहीये, त्याला अभ्यास करावा लागतो. सांगलीला एक साधू आहेत, आता आहेत की नाही माहिती नाही. ते असे दोन्ही पाय भिंतीला असे खाली बसायचे, पाठ टेकवायचे आणि 2 पाय असे समोर करून बसायचे आणि डोळे झाकून सकाळी 4 ते रात्री 11 अखंड जप. किती तास झाले? 17 ते 18 तास, 19 तास. फक्त काही हवं असेल तर डोळे उघडे, पाणी एवढंच, चहा एवढंच, परत डोळे झाकले की चालू. इतका अखंड त्यांचा जप असायचा. आणि रात्री 11 वाजता उठायचे, द्रोण असतो ना आपला द्रोण, तेवढी खिचडी खायचे आणि तिथेच असलेलं लाकडी बाकावर झोपायचे. पुन्हा सकाळी 3, 3:30ला उठून 4ला जपाला हजर. काय महाराज, आपल्याकडे एक एक साधक आणि साधू होऊन गेले. आता यांच्या पुढे जरा आपला परमार्थ बघा, मग कळेल का साधत नाही. आपण म्हणतो एवढं भगवंता तुझं केलं, किती केलं? 18 तास 19 तास जप एवढा होतं का आपल्याने? 1 माळ, 5 माळ, 10, 100, 200, 300 बस. हे करा, आणि जर नाही अवस्था आली तर मला पकडा, अगदी पक्का. मी बसलो इथे उत्तर द्यायला, का नाही आलं. अगदी त्यांच्या जीवावर, महाराज तुमच्या जीवावर सांगतोय ना, गडबड नको. असं होत नाही, होतं पक्क. हे पक्क होतंय, मी कशाच्या भरोश्यावर सांगतो? एक तर महाराजांच्या भरोश्यावर, आणि दुसरं श्रीराम जय राम जय जय राम. होतं, समजून घ्या मी काय म्हणतो.
होतं पक्का, आणि म्हणूनच सांगतोय मी, होतं म्हणूनच सांगतोय, एकदा पक्का सांगतोय. हे सगळं करा, नाही अवस्था आली तर मला पकडा, मी बसलो इथे महाराजांच्या भरोश्यावर सांगतो. होतच. अवस्था मागे लागतील तुमच्या, मागे लागतील सगळ्या अवस्था तुमच्या. आत्मज्ञान मागे लागेल तुमच्या. सारखं सारखं जप, सारखं नाम, सारखं नाम, सारखं नाम, सारखं नाम. भक्ती, प्रेम, आनंद ही काय चीज असते ना महाराज. त्या वातावरणात आलात ना की काय आपण मूर्खासारखं करत बसलोय असं वाटतं. ते जग वेगळं आहे. आपण ह्या जगात नाही राहत. ते करत असताना शरीर जरी इथे असलं तरी मन त्या क्षेत्रात असतं. तेच वैकुंठ आहे. त्या क्षेत्रामध्ये मन रमतं. तिथून खाली यायची इच्छा होत नाही, पण प्रारब्ध कर्म असल्यामुळे यावं लागतं. पण तिथलं स्मरण राहिलं ना की बेहोशच असतो तिथे, म्हणजे आनंदात. ते तिथे गीता प्रेस गोरखपूरमध्ये एक बाबाजी होते. ते असे सारखे वरच बघतच, भानच नाही, देहाचा पूर्णपणे विसर. त्यांना जेवायला घालायला एक माणूस ठेवलेला होता. तो काय करायचा, असा घास घ्यायचा आणि म्हणजे बाबाजी मुखलो 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 मुखलो. तेव्हा ते बाबाजी असं उडायचे. तो त्यांच्या तोंडात घास टाकायचा, बाबा चबाव 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 चबाव. तेव्हा हळूहळू चावायचे. हे देहाचं भान नाही. काय महाराज साधू संत आहेत, आपल्या भारतात आहेत. आपलं हे बघा, ज्याचं करोडो जन्माचं पुण्य साठलं ना त्यालाच भारतात जन्म मिळतो, नाही ते इकडे तिकडे फेकले जाईल कुठेतरी. आणि आम्ही किती करंटे असतो, जन्म इथे मिळाला तरी जातो बाहेर, नाही का. कशाला कुठे जात आहे, इथे भगवान आहे, इथे भगवान येतोय. भारत, भा म्हणजे अध्यात्म, अध्यात्मामध्ये जे रत असलेली माणसं जिथे राहतात तो भारत. काय एक एक अनुभव आहेत महाराज संतांचे, किती सांगावं आणि किती नाही. कमी पडेल वेळ आपल्याला सांगत बसलो सगळं तर. इतके असे एक एक विलक्षण साधू आहेत ना महाराज, विलक्षण. ते श्रीधर बाबा मी म्हणतो ना, संध्याकाळी पण जप, त्यांच्या जवळ बसलं की जप चालू व्हायचा. आणि मच्छरदाणी टाकून बसलेली असायची. आणि मच्छरदाणीचं काय 10 ठिकाणी फाटलेली. मच्छर मस्त आतमध्ये येऊन जेवण करून जात असत. त्यांना विचारलं, बाबा नवीन मच्छरदाणी, नाही नाही अजून पुष्कळ चांगलं आहे म्हणते. जपातच लक्ष तर बाहेर लक्ष कुठून. एक तर साधू असे होते, इतका जप करायचे, इतका जप करायचे. एकदा त्यांना कोणीतरी प्रसाद म्हणून खीर दिले, भाकरी दिली. ती भाकरी त्याने अशी बाजूला टाकली. एक उंदीर आला आणि ती भाकरी खाऊ लागला. हे काय म्हणतात, देखो कन्हैया कैसे रोटी खा रहा है. काय दृष्टी हो. हे साधू ही कधी होणार दृष्टी, कधी होणार. हा एकच जन्म आहे महाराज, एकच जन्म आहे. याच्यातच हे सगळं मिळवायचं आहे. काय बाकीचं मिळवत बसता रिकाम तिकडे, काही कामाचं नाही. हजारो लोक आपल्यासारखे करोडो आले, प्रपंच केले आणि मेले, काही राहिलं नाही. हे असं जीवन जगा, हे जीवन आहे. हे जीवन जगलं पाहिजे. मिळवाना परिस्थिती, मिळवाना ती अनुभूती, ज्ञान अनुभूती. काही फार आपल्याला कष्ट करायला लागणार नाही, काय अगदी तिकडे जंगलात जायला लागणार नाही. घर बसल्या नाम घ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी शहाणा परी घेतच आहे. नाही पै साधन वाहत असे आण विठोबाचे. एक नाम साधनेने हे सगळे अनुभव येतील. अगदी योगियांचे योगी, ज्ञानियांचा ज्ञानी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जणी. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. म्हणून सारखं नाम, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझ्यावर. त्याची करुणा आली की तो, त्याची करुणा म्हणजे काय माहिती का, तो तुम्हाला हरीच करतो. आपल्यासारखी करुणा नाहीये 4 पैसे द्यायचे. संतांची करुणा काय असते, संतांनी करुणा केली की तो संतच होतो. त्याला संत करणं हीच करुणा. देवाची करुणा त्याला देव करणं हीच करुणा. त्यांची करुणा मोठी असते. कधीतरी कृपा पात्र होऊया ना आपण सगळे. ऐकायला येतोय ना कथा, एक एक स्टेप पुढे जाऊया ना. करा ना जप घर बसून, काय अडतंय हो. कामं सांगू नका मला, दया करा माझ्यावर. कामं सगळ्यांनाच असतात. तोंड रिकामं असतं ना, तोंड चालवा ना. नको तिथे तोंड चालवण्यापेक्षा जपामध्ये चालवलेलं चांगलं आहे.
सारखं येता जाता उठता बसता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. अडलं कुठे? भान ठेवा 24 तास चाललं पाहिजे. बघा काय अनुभूती येते. अगदी 1 दिवसात अनुभूती येईल. करोडो वर्ष लांब 1 दिवसात अनुभूती येईल. करून बघा. सारखा जप सारखा जप सारखा जप. अनुभूती घ्या महाराज. देह ठेवण्यापूर्वी अनुभूती भगवंताची घ्या आणि लगेच येणारी अनुभूती येते. आणि अशी ती अनुभूती आहे ना की पुन्हा जन्म नाही. आणि आलात तर नामा करता येईल. किती नामाचं प्रेम महाराज, किती नामाचं प्रेम आहे. सांगायचं खूप असतं. समर्थ रामदास स्वामी 13 कोटी जप त्यांनी केला आणि तरी सुद्धा नाम घेत होते. राम 3 वेळा बोलवायला आले. काय म्हणाले? अहो समर्थ आता चला की म्हणाले. भरपूर नाम घेतलं, 13 कोटी झालं, आता अजून नाही, माझे अजून जप करायची इच्छा राहिली. म्हणजे अजून जप, तू आता जा बरं, नंतर ये. पुन्हा काही वर्षांनी समर्थ प्रभू श्री रामचंद्र आले. चला चला समर्थ, मला करमत नाही तुमच्याशिवाय, भरपूर नाम झालं. नाही नाही, अजून माझी नाम घ्यायची इच्छा बाकी, तुम्ही जा. तिसऱ्यांदा परत आले 10 वर्षांनी. आवडल्या आता तरी चला, मला करमत नाही तुमच्याशिवाय. नाही, माझी अजून नाम घ्यायची इच्छा राहिली, मला तुम्ही जप करू द्या, तुम्ही आता येऊ नका. ते काय म्हणले? पाहिजे तर महाराज पुन्हा जन्म घ्या नामाकरता, पण आत्ता माझ्याबरोबर चला. नक्की का म्हणते? हो नक्की. मग समर्थ उठून रामाबरोबर गेले आणि नाम घेण्याची इच्छा शिल्लक राहिल्यामुळे फक्त नामस्मरण करण्यासाठी पुन्हा जन्माला आले ते ब्रह्मचैतन्य महाराज. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. काय त्या नामाची गोडवी, काय गोड असलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. घ्या ना अनुभूती, येईल अनुभूती. असतं खरंच अमृताहून गोड आहे नाम. काय सांगू मी? कुठे आहे अमृत? ते टाळूताईवरती जी पडजीव असते ना, तिथे तिथे ते जर स्त्रवायला लागलं ना नामस्मरणाने, एक ठराविक संख्या झाली ना की तिथून अमृत रस पाजरतो. मग तहान नाही ना, भूक नाही. अशी गोडी असते ना महाराज. ते गुरुदेव रानडे खड्ड्यात जाऊन जप करत बसायचे. 3-3 दिवस जेवायचे नाही, 4-4 दिवस जेवायचे नाही. तेव्हा त्यांच्या मुलीने विचारलं, बाबा तुम्ही काहीच खात नाही? हे तर तुमचं मरक जेवण काय जेवायचं? म्हणाले, अमृत चाखतोय आम्ही. कुठून तर रस टपकत असतो महाराज. अनुभव घ्या. कितीतरी अनुभव आहेत. तत्व सूक्ष्म झाले की कितीतरी अनुभव. हे सगळे अनुभव घ्या. भगवंताचं प्रेम हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. तो आला की सगळे अनुभव क्षीण, काही नाही. तो सगळ्यात मोठा अनुभव. तो अनुभव आला की बाकी अनुभवाची काही गरज नाही. एवढा भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आला की डोललाच त्याच्यामध्ये मनुष्य. हे सगळं आपल्याला मिळवता येण्यासारखं आहे. याची देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा हा आपला अधिकार आहे आणि ते मिळवता येतं. करा महाराज, करा. काही करायचं नाही तुम्हाला. पडून राहा आश्रित आणि नाम घ्या, बस. एवढं केलं तरी तो अनुभव मिळणार. उपासना करत होता राजा भरत जंगलात जाऊन. खूप तप केलं. सकाळी उठून संध्याकाळी उठून सगळं 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 करत आले. आणि एक दिवस काय करू, मला आवरावं लागतं स्वतःला, नाहीतर कठीण आहे. ते महाराज तिथे गोंदवल्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांना भोजनाला बसवत असत. आणि बसले का गप्पा करायच्या नेहमीच्या. आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा काय अनुभव आले, इकडे गेलो होतो तेव्हा असे साधू भेटले, तिकडे गेलो तेव्हा सगळे तसे अनुभव. अशा गप्पांमध्ये लोक रंगून जात ना. सकाळी 4 वाजायला येत असत तरी सगळे तसेच. आणि मग महाराज म्हणे, अरे काय वाटतं काही जेवण आहेत काय? म्हणले 4 वाजले सकाळचे, चला म्हणाले जेव्हा पटापट. हे नित्याचं असायचं. काय ते महाराजांच्या बोलण्यात जादूच असते हो. मी काय सांगू, रमतातच माणसं सगळी. महाराजांचं बोलणं रमतातच सगळी, नाही का? असो. जड भरत बिचारा त्या उपासना करत बसलेला होता. एक दिवस नदीवर स्नानाला गेलेला असताना एक हरिणी त्या ठिकाणी जी गर्भवती होती ती पाणी पित होती. पटकन वाघाचा आवाज आला, डरकाळी, म्हणून ती घाबरली आणि तिने या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर उडी मारली आणि ती प्रसूत झाली आणि ते पाडस पडलं पाण्यात. ती हरिणी तर गेली पळून.
आता हा बघतोय ते पाडस पडतंय पडतंय पडतंय, ह्याने पटकन उडी मारली भरत राजाने, ते पाडस वाचवलं आणि इकडे तिकडे 2 दिवस त्याच्या आईचा शोध घेतला पण मिळालं नाही. शेवटी घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर आता त्याला दूध कसं पाजायचं, त्याची व्यवस्था कशी करायची, त्याला खायला प्यायला काय घालायचं, इथून सुरुवात झाली लक्ष द्यायला. जपाचं अनुसंधान गेलं, हरणाचं अनुसंधान सुरू झालं. मग आता त्याला मी बाहेर लाकडं आणायला जाईन तेव्हा याला घरात एकटं ठेवलं आणि त्या वाघाने मारलं तर म्हणून कडेवर घेऊन घेऊन फिरायचा. मग आल्यानंतर त्याच्याविषयी अत्यंत प्रेम वाटू लागलं. त्याला जेवायला घातल्याशिवाय खायचं नाही. तो झोपलेला असताना त्याला बघायचं सारखं. असं अनुसंधान लागलं. अंतिम अतिसगती. आणि मरताना शेवटी हरणाचा विचार आला की त्या पाडसाचं कसं होईल. असं करत करत देह ठेवला आणि मरताना मृत्यूसमयी जो भाव असतो त्या गतीला आपण जातो, म्हणून तो भरत हरणाच्या जन्माला गेला. आणि तपश्चर्या वाया नाही गेली. तपश्चर्याने लक्षात होतं की आपला मागचा जन्म काय होता आणि तप चालू केलं त्यांनी की अरे आपण किती वेड्यासारखे फसलो. जो संसार सर्वसंग परित्याग करून आपण इथे जंगलात येऊन बसलो, इथे जंगलात आल्यानंतर सुद्धा तेच प्रपंच करत बसलोय. म्हणून मी संन्यास घेईन असं जे म्हणतात ना, घेऊ द्यावं त्यांना. ते तिथे जाऊन प्रपंचच करत बसतात आणि अगदीच काही सुचलं नाही तर मठ बांधून शिष्य गोळा करून तिथे संसारच करत बसतात. महाराज निघालो कशासाठी, करताय काय, कळतंय ना सर्व. म्हणून ते काय म्हणतात, घरी बसून अलिप्त राहा सगळ्यांपासून. तो संन्यासच आहे. रिटायर झालेले असतात ना त्याला खूप चांगलं आहे बरं का. वानप्रस्थ आश्रम सुरू आहे. भगवंताचं इतकं भजन पूजन करा, इतकं भगवंतामध्ये मन लावा, पण आम्ही नको तिकडेच लक्ष देतो. सगळं संसारात डोक्यात भरून ठेवतोय. मग कसं अंतिम समय संसार आठवला की पुन्हा संसारच आहे महाराज. म्हणून अंतिम अतिसा गती, जे शेवटी आठवतो तो जन्म. ते हरणाच्या जन्माला गेले. त्यांना कळलं आता काही साधना करता येणार नाही, मनुष्य जन्म नाहीये. काय करा, साधू संतांच्या जवळ जाऊन बसा. त्यांचा कृपा कटाक्ष झाला तर मनुष्य जन्म मिळेल. म्हणून ते साधूंच्या आश्रमाजवळ जाऊन ते हरिण बसलं. ते साधू संत त्या हरणाला खायला प्यायला देत असत आणि बाजूला आपली साधना करत असत. तेव्हा त्या हरणाला कळलं की कसं वागायला हवं होतं. खाण्यापिण्यापुरतं लक्ष देणं आणि सगळ्यांचं रक्षण करता भगवंत आहे असं समजून आपल्या साधनेत असायला हवं होतं. पण मी मोहाने गुंतलो. मोह कुठेही गेला तरी गुंतला की संपला विषय. धृतराष्ट्राचं सगळ्यात गडबड काय झाली, मोह. 100 मुलांचा मोह नडला ना, आणि त्या मोहामुळे स्वतःचं नुकसान नाही, मुलांचंही नुकसान झालं. सगळी मारली गेली. आणि त्या राज्याचा इतका मोह होता महाराज की मरताना सुद्धा तो जरी विरक्त झाले तरी तो मोह सुटला नाही. राज्य पाहिजे असं कुठेतरी वाटतच होतं. म्हणून धृतराष्ट्र मेल्यानंतर पुन्हा जन्माला आले पृथ्वीराज चौहान. पुनर्जन्म. असे अनेक राजे आलेले आहेत. आत्मा एकच असतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि त्या जन्मामध्ये पुन्हा डोळे गेलेच. लक्षात आलं, तो जन्मोजन्म शाप चाललेला होता. पुन्हा डोळे गेलेच. पण या वेळेला भगवंतामध्ये मन रमवून देह सोडला आणि मुक्त झाले. सांगायचं तात्पर्य, मोह आडवा येतो. हा मोहच आडवा आला त्या राजा भरत आला आणि तो हरणाच्या जन्माला गेला. शेवटी त्या हरणाने साधू संतांकडे बघत बघत प्राण सोडला. पुन्हा मनुष्य जन्म मिळाला, कारण साधूंची संगत केलेली होती. जर 84 लक्ष योनी फिरायचं नसेल तर साधू संगत करा. भागवत कथा सारखी ऐका, भगवंताच्या कथा ऐका, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं भजन पूजन सगळं करा, म्हणजे मनुष्य जन्माला येतो माणूस. मग मनुष्य जन्माला आला. आता आई वडिलांनी लहानपणापासून त्याला शिकवायला सुरुवात केली, चांगले चांगले संस्कार द्यायला सुरुवात केली. ते म्हटले ह्या शिक्षणामुळेच माझं अडलं, आता मला कुठल्या मोहात अडकायचं नाही. मी जर ओळख पाळख दाखवली ना तर हेच सगळे लोक मला फसवतील. म्हणून त्यांनी वेडा असल्यासारखं ॲक्टिंग केली, दाखवलं की मला काही येतच नाही. म्हणून आई वडिलांनी हा जरा जड आहे बुद्धीनी म्हणून त्याला जंगलात सोडून दिलं. तो जड भरत. आणि या जन्मी त्यांनी कोणाशीही संग केला नाही. एकांतात जाऊन भजन पूजन मिळेल ते खायचं, मिळेल तसं राहायचं, भगवंताचं चिंतन करायचं, याच्यामध्ये ते रमले. तिथे एक रहुगण नावाचा राजा होता. तो कपिल महामुनींकडे सत्संगला जात असे. तो स्वतःला फार मोठा वेदांती समजत असे. एकदा पालखीतनं चाललेला असताना ते भोई असतात ना 4 पालखी उचलायला, त्यातला एक बेशुद्ध पडला. त्यामुळे पालखी तिरपी झाली. तो राजा होता. त्याने आतून विचारलं, कोण पडलं रे? अहो म्हणले, तो आजारी पडला. बघ दुसरा कोणीतरी. अहो इथे कोणी दुसरा सापडतो बघ म्हणले. एक मस्त उंच धिप्पाड चाललंय, भगवंताच्या रसावर पोचलेले जडभरत चांगलेच होते धिप्पाड. त्याला आण म्हणले, पकड आणि आण त्याला.
त्यांनी गपचूप मौन व्रत धारण केलेलं होतं. बोलल्याने अडकायला होता म्हणून बोलतच नव्हते ते. मौन मौन फार महत्वाचं आहे परमार्थासाठी, लक्षात ठेवा. मौन भंकलं की संपला परमार्थ. मौन म्हणजे बोलायचं तर परमेश्वराविषयीच बोला, नाही तर नाही बोलायचं. म्हणून त्यांना पकडून आणलं, ते मौनच राहिले. आणि आता ते उंच असल्यामुळे पालखी जरा अशी व्हायला लागली. हा राजा आत्मन्न म्हणाला, अरे तुला कळतंय का तू कोणाची पालखी नेतोयस? मी राजा रहुगण कपिल महामुनींच्या सत्संगाला चाललेलो आहे. त्यांच्यानी राहावलं नाही. ते पटकन बोलले, राजा रहुगण आहेस तर मग मी कोण? आणि जर मी आहेस तर राजा रहुगण कोण? म्हणजे तू देह नाहीस हे सुचवलं. आता हे सत्संग करत असल्यामुळे विवेकाची ट्यूब पेटली, नाही तर त्याला कळलंच नसतं. सत्संगला जाणाऱ्यालाच कळतं काय म्हणणं चाललंय. त्याला लगेच कळलं, अरे हे वेदांत आहे. हा टुनकन उडी मारली पालखीतनं आणि पाय धरले. गुरुराया, अरे 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 सोड 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 म्हणले आणि पळून जाऊ लागले. हे पण मागे धावतायत आणि तोही पुढे 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 राजा जडभरत धावतोय. पाय पकडले, म्हणले मला तुम्ही ज्ञान करून द्या, तुम्ही ज्ञानी आहात, मला कळलेलं आहे. ते म्हणले फसलो, आता शिष्य केलं तर परत फसेन. आणि ह्याच्यात जी अडकेल ना, मागचं हरिण केलं हे काय ध्यान नाही का, अडकलो की संपलं, कोणाच्यात अडकायचंच नाही आहे. ते म्हणले एका अटीवर तुला सांगेन मी, काय, मला परत तोंड दाखवायचं नाही, मला मागे मागे माझ्या यायचं नाही. चालेल म्हणले, तुम्ही ज्ञान तर द्या. ज्ञान दिलं आणि एकदम पळून गेले जडभरत जंगलामध्ये. राजा रहुगणाने नमस्कार केला, राजा रहुगण निघून गेला. भरत पुन्हा जडभरत पुन्हा जंगलात गेले, कोणाशी संबंध ठेवला नाही, निस्संग राहिले, भगवंताचं चिंतन मनन निधिध्यासन केलं आणि एकदम प्रकाशपुंज त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यातून नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळ पितांबर नेसलेले, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी प्रगट झाले. भगवान श्रीहरीला त्यांनी नमस्कार केला, भगवंताने आशीर्वाद दिला आणि भगवंतामध्ये स्वतः विलीन झाले जडभरत. या इथे या स्कंदामधून 5व्या स्कंदामधून अंतिमती सा गती हे लक्षात ठेवा. म्हणून मरताना जी बुद्धी पाहिजे असेल ना, त्याचंच अनुसंधान करा. कृष्णाचं अनुसंधान ठेवा, म्हणजे कन्हैया येतो, बाल गोपाळांसहित येतो. अनुसंधान जसं असेल तसं एकटे येत नाही, ते सगळा परिवार घेऊन येतात. रामाचं अनुसंधान असेल तर अख्ख्या अयोध्या येते महाराज. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता मैया सगळे येतात, हनुमान सगळे, परिकर येतो, अख्खा परिकर, आणि आपल्याला घेऊन जातात मग. बरोबर लक्षात ठेवा. म्हणून जे पाहिजे ना ते अनुसंधान सारखं ठेवायला पाहिजे. आपण म्हणून मेल्यावर सगळं आपोआपच राम, असं कोणी राम म्हणत नाही. मेल्यावर किती मरतात ना बघा. त्या वेळेला काय आठवतं, ज्याला राम आठवतोय मरताना त्याने रामराम म्हटलेलंच असलं पाहिजे जन्मभर, त्याशिवाय आठवत नाही. म्हणून जन्मभर राम राम केलं तर शेवटी राम येतो. एक साधू होते वृंदावनामध्ये, अनेक साधू त्या ठिकाणी राहत असत आणि हे फक्त दिवसभर राम 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 राम, जवळजवळ 60-70 वर्ष फक्त राम 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 राम. आणि शेवटी थकले. त्यांची सेवा करायला बाकीचे महाराज ठेवलेले होते. महाराज मोठे मोठे साधू होते, त्यांची सेवा करत असत. आणि कुठेतरी चालताना पडले म्हणून त्यांचं माकड हाड मोडलं होतं. तर हे लोक त्यांना शौचाला न्यायचे आणि त्यांना उचलताना एवढा त्रास व्हायचा की ते साधू खूप शिव्या देत असत या पोरांना. म्हणजे हे जे मोठे मोठे महाराज नंतर झाले ना, त्यांना शिव्या देत असत, फार घाणेरड्या शिव्या देत असत. तरी ते सेवा करत असत, त्यांना स्वच्छ धुवून वगैरे पुन्हा जागेवर आणून ठेवत. आणि मग ती मुलं अशी उभी राहिली की, बुरा मत मानना, तुम्हारा बहुत कल्याण होगा, ये जो मैं गालियां बकता हूं ना, इससे तुम्हारा प्रारब्ध नष्ट हो रहा है, तुम्हारा बहुत कल्याण होगा, असे आशीर्वाद. आणि ज्याने आशीर्वाद दिलेत ना त्या बाबांनी, ते सगळे कथाकार आहेत वृंदावनात, मोठे मोठे साधू आहेत, नुसते कथाकार नव्हे, साधू आहेत आज. तर ते इतकं प्रेमाने. तर त्यातल्या एका साधूने विचारलं की बाबाजी आपकी अगली गति क्या होगी? क्या होगी? जन्म भर राम राम किया है तो राम को आना ही पडेगा, और गति क्या होगी? बघा. आणि ह्या गप्पा झालं त्यांच्या. आणि ते काय म्हणाले, सावधान हो जाओ बच्चों, अब 3 दिन में रथ आने वाला है, राम जी का रथ 3 दिन में आने वाला है और हम निकल रहे हैं साकेत धाम. लूट लो जो लूटना है, लूट लो, असं म्हणायचं ते. पण ते विचार, बाबाजी क्या लूटे? अरे राम नाम के सिवा और कौन सा धन है जो लूटना चाहिए? इसी को लूटो, इसी को लूटो, इसी को लूटो, हमारा काम बन गया है.
अब राम परिकर आएंगे और हमको रथ में बिठा के ले जाएंगे, असं म्हणाले. बाकीच्यांना वाटलं की आता म्हातारे झाले तर जरा भ्रम झाला असेल, पण असे भ्रम होणं पण भाग्याचं आहे ना, नसते भ्रम होण्यापेक्षा. पण त्यांना भ्रम नव्हते, ते सांगत होते. आणि मग पुराणा वाटलं ठीक आहे, त्यांची सेवा वगैरे केली. इतर साधू संत गुरुजी वगैरे सगळे त्या ठिकाणी होते. एक दिवस रात्री ते बाबाजींना काही झोप आली नाही, त्या साधूजींना. तर बाकीच्याने विचारलं, बाबाजी आप बैठकर खाली जप कर रहे हो, थोड़ा सा सो जाओ. नहीं नहीं, नींद नहीं आ रही है, बस जप करते हैं, राम 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 राम. ठीक आहे. मग ते बाकीचे जे आहेत ना, ते गच्चीमध्ये झोपायला निघून गेले. त्यांचं जे घर होतं वृंदावनला, तिथे वरती गच्ची असते, त्या गच्चीवरती झोपले. त्या गच्चीमध्ये एक मोठं पिंपळाचं झाड होतं प्रचंड. देवाचं अस्तित्व असतं पिंपळाच्या झाडामध्ये. आणि असेच सगळे गप्पा मारत रात्रीचे पडलेले होते. 11, 11:30 वाजता झोपण्याच्या अवस्थेत होते. अचानक वीज कोसळण्यासारखं प्रकाश झाला, एवढा प्रचंड. आणि त्या पिंपळाच्या झाडावर एकदम झगमगलं, ते लाइटिंग असल्यासारखं प्रचंड झगमगलं. सगळ्यांनी बघितलं ते. आणि एकदम ते उजेड नाहीसा झाला. तेव्हा त्या साधूने विचारलं कि गुरुजी ये क्या हुआ. ते गुरुजी काय म्हणले, किसी महात्मा ने शरीर को छोड़ दिया होगा, उनको लेने के लिए राम परिकर आया होगा. ये सब राम परिकर आने के चिन्ह है. आम्ही एकदम क्लिक झालं. पटकन उठले, धावत खाली गेले. बाबाजींनी राम म्हटले नव्हतं, तेच गेले होते. काय असेल. आणि मग परत आल्यानंतर त्यांनी गुरुजींना विचारलं की काय झालं असेल. काही नाही म्हणले. शरीर सोडताना जर आयुष्यभर राम राम केलेलं असेल तर राम परिकर येतो, तुमच्या पुढे पायघड्या घालतात सेवक. त्या साकेत धामापर्यंत पायघड्या घातलेल्या असतात. आणि तुम्हाला नेण्याकरता त्यांचा संबंध परिकर, ते सगळे शिपाई, त्यांचे सैनिक हातात फूल माळा घेऊन तयार असतात. जसं शरीर सोडतात तसं तुमच्यावर हार बीर लावून तुमची पूजा केली जाते. आणि प्रभू श्री रामचंद्र हात धरून पालखीत बसवून तुम्हाला साकेत धामापर्यंत नेतात. याला म्हटलं जिंकणं, याला म्हणतात जिंकणं. राम राम म्हटल्याचं फळ आहे. किती सांगू, पुष्कळ आहे. असो, आपला टाइम झाला. 5 स्कंद झाले. आता उद्या 6, 7, 8, 9 आणि 10 उद्या कृष्ण जन्म व्हायचा आहे. पुष्कळशा गोष्टी स्किप करून आपण उद्या कृष्ण जन्म करणार आहोत. मस्त सजून धजून या कन्हैया करता मस्त पैकी. कन्हैया प्रगट होणार आहे. मग पुढचे 2 दिवस कान्हाच बघायचा आहे. आता इथे कुठल्या कथा होतात मला माहिती नाही, ते रामालाच माहिती आहे का. ठीक आहे. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.